हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 2, ज्याचं नाव आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, क्लास 10 मधील सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधला सेकंड चॅप्टर. याच्या अगोदर आपण सायन्स 1 मधील ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर याची पूर्ण डिटेल्स जे आहेत मी तुम्हाला दिलेले आहे. प्लेलिस्टवर जाऊन बघायला भेटेल. म्हणजे मी ग्रॅव्हिटेशनची पूर्ण एक्सरसाइज, ग्रॅव्हिटेशन हा जो चॅप्टर आहे, ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरची पूर्ण थिअरी जो पार्ट आहे आमच्या प्लेलिस्टवरती आहे. थिअरी पार्ट आहे, त्यानंतर एक्सरसाइज आहे आणि एक्सरसाइज मध्ये मी तुम्हाला भरपूर साऱ्या शॉर्ट ट्रिक्स जे आहेत ते आपण सांगितलेलं आहे. कसं न्यूमेरिकल सॉल्व्ह केले गेले पाहिजे हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही जर लेक्चरला नवीन असाल या तर अगोदर तुम्ही जे लेक्चर झालेलं आहे हे सुद्धा तुम्ही बघू शकतात. ठीक आहे. आणि पार्ट सेकंड जो आहे त्याच्यामध्ये आपण हेरिडिटी अँड इव्होल्युशन हा जो चॅप्टर आहे या चॅप्टर सुद्धा आपण बेसिक पूर्ण डिटेल्स जे आहेत इंटेक्स जे क्वेश्चन आहे ते सुद्धा घेतोय, तुम्ही बघू शकता. आणि कोणी बघितलं नसेल, चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण सुरू करतोय चॅप्टर नंबर 2, त्याचं नाव आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. यामध्ये मेन कॉन्सेप्ट आहे कोणत्या, एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन, ड्रोबिनियर ट्रायड्स काय आहे, न्यूलँड लॉ ऑक्टेव्ह काय आहे, मेंडेलीव पिरियड टेबल काय. तर यामध्ये आपण बघणार आहे आज एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन, ड्रोबिनियर ट्रायड्स, न्यूलँड्स लॉ ऑक्टेव्ह आणि मेंडेलीव पिरियड टेबल. आणि आपण मॉडर्न पिरियड टेबल सुद्धा काही भाग यामध्ये घेणार आहोत. ठीक आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या कॅन यू रिकॉलच्या क्वेश्चनला. आता हे जे क्वेश्चन आहे ते आपण पुढच्या साइडमध्ये क्लिअर करतोय. फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर. ठीक आहे. प्रश्न काय विचारलाय, व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर, किती टाइप्स ऑफ मॅटर आहे. तर तुम्हाला सर्वांना माहित आहे आपल्याकडे एकूण सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस, प्लाझ्मा हे कोणते 4 टाइप्सचे मॅटर आहे. एकूण काय म्हणतात, देर आर 4 काइंड्स ऑफ मॅटर. आता सॉलिड म्हणजे काय, थिंग्स दॅट कीप देअर शेप लाईक द बुक. बुक म्हणजे काय, आपलं पुस्तक आहे. कोणतेही स्थायू पदार्थ जो आहे तो तुम्हाला त्यामध्ये जास्तीत जास्त घन पदार्थ जे आहेत तुम्हाला बघायला भेटतात ते म्हणजे काय, सॉलिड आहे. लिक्विड म्हणजे काय, तुम्हाला म्हटलं पाण्यासारखं लिक्विड पार्ट वगैरे आहे. गॅस म्हणजे काय रे, तुम्हाला म्हटलं एअर सारखा. आणि स्पेशल काइंड्स ऑफ गॅस म्हणजे काय, आपण त्याला म्हणतो प्लाझ्मा. कसा, स्टार सारखा, याला काय म्हणतो आपण, प्लाझ्मा असं म्हणतो. असे एकूण 4 टाइप्स ऑफ मॅटर तुम्हाला दिलेले आहेत. पुढे बघा, सेकंड क्वेश्चन आहे आपला, काय म्हणतो मला, व्हॉट आर द टाइप्स ऑफ एलिमेंट. एलिमेंट किती टाइपचे वगैरे असतात. तर एलिमेंट असतात एकूण 2 टाइपचे. पहिला आहे मेटल्स, दुसरा आहे नॉन मेटल्स. तुम्हाला म्हटले मेटल कसे असतात, शायनी असतात. तुम्हाला म्हटलं लाईक कॉपर. तुम्हाला म्हटले म्हणजे ते काय करतात, यांच्याकडे काही प्रॉपर्टी असते. कोणती, मेलेबिलिटी आहे, लश्चर आहे. म्हणजे सोनं कसं आहे, मेटल आहे, सोनं चमकते. गोल्ड जे आहे बघा, गोल्ड मध्ये काही प्रॉपर्टी असते, सोनं चमकतं म्हणजे सोन्याला चकाकी असते. म्हणजे जेवढे पण मेटल्स असतात त्यांना काय असते, चकाकी असते. त्यांना काय असते, तन्यता असते. म्हणजे ते जे आहेत ना पूर्णपणे त्यांची लांब फॉईल जे आहेत, कोणती फॉईल किंवा तुम्हाला म्हटले कॉईल जे आहे ती कॉईल करता येते. किंवा त्यांचा लांब धागा जो आहे तो धागा सुद्धा आपल्याला करता येतो. त्याला काय म्हणतो आपण, मेटल्स. तशी नॉन मेटल प्रॉपर्टी नसते. आता आपल्याला पिरियड टेबल मध्ये बघायचे काही मेटल्स आहे किंवा काही नॉन मेटल्स आहे, त्यांच्यामध्ये यांसारखी प्रॉपर्टी नसते. जसं की तुम्हाला म्हटलंय त्यांच्याकडे शायनेस वगैरे नसते, त्यांच्याकडे मेलॅबिलिटी प्रॉपर्टी नसते, लश्चर नावाची प्रॉपर्टी नसते. हे लक्षात आलं पाहिजे. आपला कॅनोरिकलचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 3. काय म्हणतो तुम्हाला, व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड. तर मॅटरच्या सगळ्यात लहान पार्टिकलला आपण काय म्हणतो, त्याचा आन्सर आहे ॲटम. बघा, द स्मॉलेस्ट पार्टिकल आर कॉल्ड ॲटम. दे आर लाईक टायनी कोणता, बिल्डिंग ब्लॉक्स. त्याला आपण काय म्हणतो, ॲटम म्हणतो. 4 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट अँड कंपाऊंड. तुला काय म्हटलंय, फरक काय कशामध्ये, मॉलिक्युल्स मध्ये, एलिमेंट मध्ये, कंपाऊंड मध्ये. फरक एवढाच. काय म्हटलंय, एलिमेंट्स काय मग, एलिमेंट्स वेन ॲटम सेम काइंड्स कोणता स्टिक टुगेदर लाईक ऑक्सिजन आणि ऑक्सिजन. म्हणजे काय, इथे ऑक्सिजन आणि ऑक्सिजन दोन्हीच एक असेल. मॉलिक्युल काय ते दोन्ही एकच आहे. याला काय म्हणतो आपण, एलिमेंट. हा एक एलिमेंट आहे, हा एक एलिमेंट आहे, लाईक एलिमेंट आहे. कोणता, जर ते एखादं जोडलं तर आपण ऑक्सिजन हा एक एलिमेंट आहे. कंपाऊंड म्हणजे काय, जर एक एलिमेंट हा ए एलिमेंट आहे आणि हा बी एलिमेंट आहे. ठीक आहे. काय म्हणतो, वेन ॲटम डिफरंट काइंड्स ऑफ स्टिक टुगेदर लाईक हायड्रोजन अँड ऑक्सिजन टू मेक वॉटर. म्हणजे हायड्रोजन फॉर्म्युला काय, H2O. आता हायड्रोजन हा वेगळा एलिमेंट आहे आणि हा वेगळा एलिमेंट आहे, याला काय म्हणतो आपण, कंपाऊंड असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, सोडियम आहे आणि क्लोराईड आहे. सोडियम हा वेगळा एलिमेंट आहे, क्लोराईड हा वेगळा एलिमेंट आहे. दोन्ही जर एकत्र आले काय होतं पोरांनो, मीठ तयार होतं. काय होतं, मीठ तयार. म्हटलं आपण NaCl. आता हा आहे कंपाऊंड आणि हा काय म्हणतो मला, लाईक पार्टिकल जे आहे, सोडियम हे झाले एलिमेंट,
क्लोराईड क्लोराईड झाले एलिमेंट आणि NaCl हा झाला का कंपाऊंड. आता यामध्ये काय बघू आपण क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटचा जो इंट्रोडक्शनचा पार्ट आहे तो. इथे काय दिले वी हॅव लर्न इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. आपण पाठीमागच्या इयत्तामध्ये शिकलो आहोत. काय शिकलोय मग? दॅट ऑल द ॲटम ऑफ एन एलिमेंट आर ऑफ ओनली वन टाइप्स. सगळे सगळे काय असतात? एका टाईपचे असतात एलिमेंट तुम्हाला म्हटले. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इतकं सांगितलं कोणतं? सोडियम आहे, क्लोराईड आहे, याला काय म्हणतो आपण? एलिमेंट. किंवा हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, काय झाले? एलिमेंट झाले. बघा, टुडे 118 एलिमेंट आर नोन टू द सायंटिफिक वर्ल्ड. आता काय आपल्याला 118 एलिमेंट नोन आहे, म्हणजे हे मूलद्रव्य आपल्याला माहिती आहे. एलिमेंट म्हणजे काय? मूलद्रव्य. जसं ऑक्सिजन हा एक एलिमेंट आहे, हायड्रोजन हा एक एलिमेंट आहे, सोडियम हा एलिमेंट आहे. तसे आपल्याला किती माहिती आहे आता? 118 एलिमेंट माहिती आर नोन टू द सायंटिफिक वर्ल्ड. हाऊएव्हर अराउंड इयर कोणता? 1800 1800 ओनली अबाउट द 30 एलिमेंट्स वेअर नोन. म्हणजे 1800 शतकामध्ये म्हणजे 1800 काळामध्ये फक्त 30 एलिमेंट माहिती होते. ठीक आहे. मोर नंबर ऑफ एलिमेंट वेअर डिस्कवर इन द कोर्स ऑफ टाइम. म्हणजे जसा टाइम निघून गेला किंवा टाइम जात चालला तसा आपला एलिमेंट नंतर भेटत चालले. मोर अँड मोर इन्फॉर्मेशन अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ दिस एलिमेंट वॉज गॅदर. मग हे जी एलिमेंट होते सापडत गेले आपल्याला, त्यांची जी प्रॉपर्टी होती, त्यांची जी माहिती होती, दिवसेंदिवस आपल्याला जास्त माहिती त्या एलिमेंटची भेटत गेली असं म्हटले तुम्हाला. टू इज द स्टडी ऑफ सच लार्ज नंबर ऑफ एलिमेंट सायंटिस्ट स्टार्टेड स्टडिंग द पॅटर्न इफ एनी इन द वास्ट इन्फॉर्मेशन अबाउट देम. म्हणजे जसे जसे आपले एलिमेंट भेटत गेले ना तसे तसे काय गेले सायंटिस्ट जे होते त्यांना बघायचं होतं की याच्यामध्ये काही पॅटर्न आहे का, म्हणजे काहीतरी साम्य दिसतंय तुम्हाला कशामध्ये? या एलिमेंटमध्ये. म्हणजे आपल्याला काय करायचं होतं? पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट करायचं होतं. म्हणजे जे एलिमेंट आपल्याला सापडत आहे त्या एलिमेंटला काहीतरी जागा द्यायची होती, त्यांना क्लासिफाय करायचं होतं. काय करायचं? क्लासिफाय काय करायचं होतं? त्यांचं वर्गीकरण काय करायचं होतं? कारण ते वर्गीकरण केल्यामुळे कोणते एलिमेंट आपल्यासाठी चांगले आहे, कोणते मेटल आहे, कोणते नॉन मेटल आहे हे आपल्याला करायचं होतं. बघा, इफ एनी इन द वास्ट इन्फॉर्मेशन अबाउट देम you know that the initial classification element were classified into the group of metal and non-metal. मग तुम्हाला इथं म्हटलं होतं कोणतं? व्हॉट आर द टाइप्स ऑफ एलिमेंट. तुम्हाला म्हटले एलिमेंट टाइप कोणकोणते आपण बघितलं, मेटल नॉन मेटल. म्हणजे पहिल्यांदा मेटल आणि नॉन मेटल मध्ये आपण त्यांना काय केलं होतं? ग्रुपमध्ये क्लासिफाय केलं होतं. बट लेटर ऑन कोणतं? अनदर क्लास ऑफ एलिमेंट कॉल द मेटॉलाइड. जेव्हा मेटल नॉन मेटल सोडून जेव्हा मेटॉलाइड आला, कोणता? मेटॉलाइड, तेव्हा हा प्रश्न पडला की यांना ठेवायचं कुठं? ठीक आहे. As the knowledge about elements and their properties went to increasing, different scientists started trying out the different method of classification. जसं पहिल्यांदा फक्त मेटल नॉन मेटल मध्ये आपण क्लासिफाय केलं होतं, नंतर काय आलं? मेटॉलाइड नावाचा एक ग्रुप जो आहे काय करायचा तो? आता इथं मेटॉलाइड म्हणजे काय? असा एलिमेंट कोणता जो पण दोघांची पण प्रॉपर्टी दाखवतो. म्हणजे तो मेटल सारखा पण असतो काही आणि नॉन मेटल सारखा पण असतो. याला काय म्हणतो आपण? मेटॉलाइड. म्हणजे दोघांसारखा पण साम्य दाखवतो, याला काय म्हणतो आपण? मेटॉलाइड. आता जेव्हा मेटॉलाइड आली तेव्हा यांना समजायला डिफिकल्ट जात होतं शास्त्रज्ञांना. कोणतं? आपण ही मेटॉलाइड ठेवायची कुठं किंवा यांना जागा कुठं द्यायची असा प्रश्न त्यांना पडला होता. आपण बघितलं की जे सायंटिस्ट होते कोणतं? त्या सायंटिस्टने कोणतं? या एलिमेंटला क्लासिफाय करण्यासाठी भरपूर सारे नंतर काय आले? सायंटिस्ट आले होते. त्यापैकी ड्रोबिनियर हे जे होते कोणतं? त्यांनी काय सांगितलं? त्यांनी पण एलिमेंटला क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला आणि एक ट्रायड नावाची त्यांनी कन्सेप्ट केली. कोणी? ड्रोबिनियर यांनी. मग ते ट्रायड काय होतं बघूयात आपण. इथे काय म्हटलंय? इन द इयर ऑफ 1817 1817 मध्ये कोणते? जर्मन सायंटिस्ट काय होतं? ड्रोबिनियर सजेस्ट द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. आता ही जी प्रॉपर्टी एलिमेंटची त्याशी रिलेटेड असते, ॲटॉमिक मास रिलेटेड असते. आता तुम्हाला बघा इथे सांगतो मी, इथे तुम्हाला दोन कन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहे. एक आहे ॲटॉमिक नंबर आणि दुसरी आहे ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास म्हणजे काय असतं? नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन इन द ॲटम्स. आणि इथं ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे असतात ते कुठे असतात? ॲटॉमिक नंबर असतो. मग तेव्हा ॲटॉमिक नंबर आलेला नव्हता, तेव्हा होता ॲटॉमिक मास होता. मग ड्रोबिनियर काय म्हणायचे? ॲटम जो असतो ना कोणताही पण त्याचा कसा रिलेटेड असतो? ॲटॉमिक मास रिलेटेड असतो. बघा, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर रिलेटेड टू द ॲटॉमिक मास. म्हणजे ॲटॉमिक मासचं आणि त्या एलिमेंटचं काय असतं? रिलेशन असतं असं कोणी सांगितलं? ड्रोबिनियर हे शास्त्रज्ञांनी. ही मेड द ग्रुप ऑफ 3 एलिमेंट. त्यांनी काय केलं? 3 एलिमेंटचा ग्रुप केला. इथं ट्रायड्स म्हणजे काय ते? त्यांनी 3 एलिमेंटचा ग्रुप केला. कोणता? इच हॅव्हिंग द सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. त्या तिघांमध्ये काहीतरी सिमिलर केमिकल प्रॉपर्टी होती. कोणतं? अँड कॉल देम टायर्स.
आता त्यांनी काय केलं, तीन तीन एलिमेंट घेतले, त्यांच्या काहीतरी प्रॉपर्टी सेम होत्या आणि त्या तीन तीन एलिमेंटला नाव दिलं कोणतं, ट्रायड्स असं नाव दिलं. ही अरेंज द थ्री एलिमेंट इन द ट्रायड्स इन अन इंक्रीजिंग ऑर्डर. इंक्रीजिंग म्हणजे काय रे, समजा फॉर एक्झाम्पल एकाचं मास आहे 1, दुसऱ्याचं आहे 2, दुसऱ्याचं 3 आहे, मग त्यांनी 1, 2, 3 नुसार अरेंजमेंट केली. समजा फॉर एक्झाम्पल एखाद्याचं मास 10 आहे, एखाद्याचं 12 आहे, एखाद्याचं पूर्णपणे 9 आहे, तर 9, 10, 12 असं काय की त्यांनी अरेंजमेंट केली. ठीक आहे, हेच तुम्हाला म्हटलं, बाकी विशेष असं काही नाही. त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण, इथे काय म्हटले मग बघा, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक मासेस, त्यांनी इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार केलं त्यांनी. ठीक आहे, शो दॅट द ॲटॉमिक मासेस ऑफ मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ ॲटॉमिक मासेस. मीन म्हणजे काय, त्यांनी काय केलं, मधला जो एलिमेंट आहे ना बघा इथे, समजा लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, कोणता आहे, पोटॅशियम. आता त्यांनी काय सांगितलं, पहिला एलिमेंट आणि शेवटचा एलिमेंट या दोघांना जर तुम्ही काय केली, बेरीज केली आणि डिवाइड बाय 2 केलं ना, कोणता सोडियमचा ॲटॉमिक नंबर येतोय, असं त्यांनी सांगितलं बघा. ऑफ द अदर टू एलिमेंट्स हाऊएव्हर ऑल द नोन एलिमेंट कोणता कुड नॉट बी क्लासिफाईड टू द ड्रोबिनिया ट्रायड्स. आता त्यांनी काय सांगितलं, हे इक्वल सांगितलं बघा, approximately equal to the mean of atomic masses of the other two elements. However, all the known elements could not be classified into the Drobenian triads. आता त्यांनी सांगण्याचा प्रयत्न काय केलाय मुलांनो, सरळ सरळ इथं म्हटलेलं आहे, त्यांनी एकूण तीन तीन एलिमेंटचा ग्रुप केला. काय केलं, तीन तीन एलिमेंटचा ग्रुप, आणि त्यांनी काय म्हटलं, ट्रायड असं म्हटलं. हा हे तीन एलिमेंट, हे तीन एलिमेंट आणि हे तीन एलिमेंट. आता तुम्हाला इथे एमचं काय दिलेलं आहे, ॲटॉमिक मास दिलेलं आहे, कोणता, इथे तुम्हाला पोटॅशियमचा ॲटॉमिक मास दिलेला आहे. जर तुम्ही लिथियमचा ॲटॉमिक मास किती इथं 6.9 आहे, 6.9 प्लस 39.1 हा कोणाचा ॲटॉमिक मास आहे, पोटॅशियमचा ॲटॉमिक मास आहे. ठीक आहे, मग आपण इथं केलं 6.9 प्लस 39.1 किती आलं तुमचं, डिवाइड बाय 2, त्याचं काय येतं 23 आन्सर येतं. तुम्ही करा बरं मग आता 69 प्लस 39.1 इथेच करा, 39.1 6.9 किती आला आन्सर, 9 ने 1 10, हातच्या गेला 1. ठीक आहे, 9 6 15, 15 ने 1 16, हातच्या गेला 1, 3 ने 1 4, किती होतं 46. किती होतं 46 भागिले 2, बघा बे का बे, बे दुने 4, बे त्रिक 6, किती आलं 23. म्हणजे तुम्हाला म्हटलं सोडियमचा ॲटॉमिक मास किती 23, असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे यांची बेरीज करायची, बेरीज केल्यानंतर डिवाइड बाय 2 करायचं, आन्सर जे येईल ते काय असेल, मधल्या एलिमेंटचं ॲटॉमिक मास असेल. दुसऱ्याचं करून बघा मग, 40.1 प्लस 137.3 याचं कॅल्क्युलेशन करा बरं. 137 प्लस 14.1, ठीक आहे, 137 पॉईंट आपला 3 दिलेलं इथं, आपण 3 घेऊयात, मग आपण 14.1, 3 आणि 1 4, कोणतं डेसिमलचं आहे तसं घेतलं, 7 ॲज इट इज, त्यानंतर 4 आणि 3 4 प्लस 3 7, 7 घेतला आणि 1 ॲज इट इज 177.4 डिवाइड बाय 2. आता बे का बे, बे 8 16, उरला किती 1. ठीक आहे, बे 8 16, उरला किती परत 1, घेतला 4 वरून, बे 7 14, किती आलं 88.7, किती आलं 88.7. आता 88.7 बनतं, हे नथिंग बट द 87 थोडंफार पुढे पाठीमागं आहे असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. 88.7 बघा, आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर समजले इथपर्यंत. चला आता तिसऱ्याचं करून बघू आपण. पॉज करायचं आणि कॅल्क्युलेशन करायचं, मला पटकन कमेंटमध्ये सांगायचं, मी तुमच्या कमेंट बघणार आहे. ठीक आहे, सांगायचं पटकन मला, मी तुमच्या कमेंट बघणार आहे, तुम्हाला रिप्लाय सुद्धा करणार आहे. ठीक आहे, बघा आता याचं करून बघा, किती 35.5 प्लस 126.9 करा बरं. तुमचा आन्सर येतंय का, आन्सर आहे तुमचा 81, तुमचं इज नथिंग बट द 79.9, म्हणजे हे जवळपास आहे कशाच्या, तुम्हाला कोण सांगायला लागेल, ब्रोमिनचं किती आहे 79.9 आहे, याचं किती आलंय 81.2, म्हणजे थोडंफार पाठीमागं पुढे आहे, म्हणजे जवळपास ट्रायड फॉलो करता येतील. पण हे ड्रोबिनिया ट्रायड तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये फॉलो होत नव्हतं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, त्यामुळे हे काही मान्य झालेलं नाही. ते बघा, तुम्हाला काही एलिमेंट दिलेले, आज तुम्हाला विचारले कोणतं, आयडेंटिफाय ड्रोबिनिया ट्रायड फ्रॉम द फॉलोइंग ग्रुप्स ऑफ एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. यांच्यामध्ये सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज आहेत का. म्हणजे थोडक्यात पहिल्या याची आणि शेवटची काय करायची, बेरीज करायची आणि डिवाइड बाय करायचं, 2 करायचं, मधल्या याचं ॲटॉमिक मास येते बघायचं. या तिघांचं पण बघा, व्हिडिओ पॉज करा आणि मला कॅल्क्युलेशन करून पटकन सांगा. बघा पहिलेच काय केलंय, 24.3 प्लस
87.6 डिवाइड बाय 2 करायचं. दुसऱ्याच काय कराल तुम्ही, दुसरं घ्या, किती 32.1 प्लस 127.6 डिवाइड बाय 2. थर्ड आहे किती 9.0 प्लस 14.1 डिवाइड बाय 2. आता मधल्याच ॲटॉमिक मास इथे बघायचं. बघा इथे बघितलं काय आपण, पहिला जो आपला ग्रुप दिला होता कोणता, मॅग्नेशियमचा कॅल्शियमचा, त्याच्यामध्ये आन्सर काय आला 55.95. म्हणजे हा काय ड्रोबिनियन ट्रायल फॉलो करत नाही, पहिला जो आहे तो. त्यानंतर दुसरा दिला आपला, दुसरा ग्रुप फॉलो करतोय का बघा 79.85 वाला आहे, म्हणजे हा काय करतोय ड्रोबिनियन ट्रायल फॉलो करतोय. तेच काय आन्सर आपलं बघा, बेरिलियमचा तुम्हाला म्हटलं कॅल्शियम मध्ये आहे 24.5 वाला आहे, म्हणजे हा सुद्धा काय करतोय ड्रोबिनियन ट्रायल फॉलो करतोय. हे तुम्ही आन्सर ऍडिशन करा आणि आन्सर सांगा पटपट, असं कॅल्क्युलेशन करायचे आणि पटपट मला सांगायचंय काय तुमचं आन्सर आलं आहे ते. पण फर्स्ट सायंटिस्ट बघितले त्यांनी 3 एलिमेंटचा ग्रुप केला होता, कोणता, अकॉर्डिंग टू देअर इंक्रीजिंग ॲटॉमिक मासेस. त्यानंतर आपले नेक्स्ट सायंटिस्ट आहे, त्यांचं नाव आहे न्यूलँड्स. आता त्यांनी काय दिलं, ऑक्टेव्ह नावाचा एक ग्रुप दिला. तो काय नेमका बघू आपण. इथे काय म्हटले, द इंग्लिश सायंटिस्ट जॉन न्यूलँड कोणता कोरिलेटेड द ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट टू देअर प्रॉपर्टीज इन द डिफरंट वे. जसं ड्रोबिनियर यांनी सांगितलं की त्यांचा ट्रायड आहे, तसं यांनी कोण सांगितलं, यांनी सांगितलं ऑक्टेव्ह त्यांचं, ठीक आहे. त्यांनी पण ते काय केलं, कोरिलेटेड ॲटॉमिक मासेस. त्यांचं ॲटॉमिक मास का त्यांचा रिलेटेड होतं, पण ते थोडंसं दुसऱ्या वेळेला सांगितलं, ठीक आहे, इन अ डिफरंट वे. इन द इयर 1866 कोणता 1866 मध्ये त्यांनी सांगितलं, कोणतं, न्यूलँड अरेंज द एलिमेंट नोन ॲट दॅट टाइम. कोणतं, त्यावेळेस जेवढे एलिमेंट माहिती होते तेवढे, कोणतं, इन अँड इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. तुम्हाला ही लाईन ड्रोबिनियर ट्रायल मध्ये सुद्धा बघायला भेटेल. त्यांनी इंक्रीजिंग ऑर्डरनुसार त्यांचं काय केलं, अरेंजमेंट केली. इट स्टार्टेड विथ द लाइटेस्ट एलिमेंट हायड्रोजन अँड एंड अप विथ द थोरियम. मग त्याने काय केली, हायड्रोजन पासून सुरुवात केली. हायड्रोजन काय सगळ्यात लहान एलिमेंट आहे आणि थोरियम त्या काळी कोणता सगळ्यात मोठा एलिमेंट होता, म्हणजे काय त्याचं ॲटॉमिक मास जास्तीत जास्त मोठं होतं. मग सांगितलं, ही फाउंड दॅट एव्हरी 8 एलिमेंट हॅड प्रॉपर्टीज सिमिलर टू द दोज ऑफ फर्स्ट. म्हणजे 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टी जे आहेत ना पहिल्या एलिमेंट सारखी होती. बघा इथे काय म्हटलंय तुम्हाला दिलेली आहे, 1 2 3 4 5 6 7 आणि 8वा जो एलिमेंट आहे कोणता, हा 8वा एलिमेंट आणि हा पहिला एलिमेंट यांच्या प्रॉपर्टी काय थोड्या फार सिमिलर होत्या. दुसऱ्याची 9वीची सिमिलर होती, तिसऱ्याची 10वी सिमिलर होती, चौथ्याची कोणतं पूर्णपणे 11वीची प्रॉपर्टी सिमिलर होती असं सांगितलं. कारण इथून काय हा 8 नंबरचा आहे असं सांगितलं, म्हणजे पहिल्या एलिमेंटची आणि 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टी काय होती, सेम. थोडक्यात म्हणजे काय सिमिलर असण्याचं आहे. इट स्टार्टेड विथ द लाइटेस्ट एलिमेंट हायड्रोजन. हायड्रोजन सुरुवात केली आणि एंड कुठे केला, थोरियम पर्यंत. ही फाउंडेड दॅट एव्हरी 8 एलिमेंट हॅड प्रॉपर्टी सिमिलर टू द दोज ऑफ फर्स्ट. 8व्याची काय प्रॉपर्टी सिमिलर आहे पहिल्यासोबत, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, सोडियम इज द 8th एलिमेंट फ्रॉम द लिथियम. म्हणजे लिथियमची सोडची प्रॉपर्टी काय, सेम आहे. अँड बोथ हॅव द सिमिलर प्रॉपर्टीज. मग सोडियमची आणि लिथियमची प्रॉपर्टी काय, सेम आहे असं म्हटलं. ऑल्सो मॅग्नेशियम शोज द सिमिलरिटी विथ द बेरिलियम. आता मॅग्नेशियमच्या खाली कोण असेल, बेरिलियम असेल. अँड क्लोराइड शोज द सिमिलरिटी विथ द फ्लोरीन. म्हणजे यांनी 2-2 चे ग्रुप केले, कोणते, पहिला तुम्हाला सांगितलं पहिला 8वा, दुसरा 9वा, तिसरा 10वा, चौथा 11वा, असे काही एलिमेंट जे होते त्यांच्या प्रॉपर्टी काय होत्या, सेम होत्या. न्यूलँड्स कम्पेअर दिस सिमिलरिटी विथ द ऑक्टेव्हज. मग त्यांनी काय केली, ऑक्टेव्ह सोबत सिमिलरिटी दाखवली. म्हणजे पहिला आणि 8वा, कोणता दुसरा आणि 9वा, तिसरा आणि 10वा, हे काय होतं 8वे होते. इन म्युझिक ही कॉल द सिमिलरिटी ऑब्झर्व इन द 8 अँड द फर्स्ट एलिमेंट ॲज द. तो म्हटले त्यांनी सांगितलं पहिल्या एलिमेंटच्या आणि शेवटच्या एलिमेंटची. आपण पहिल्यांदा डुइनोचा पार्ट बघून घेऊ, नंतर पुढे हाच पार्ट आपण कंटिन्यू करणार आहे. न्यूलँडचा अजून काही पार्ट बाकी आपलं. बघा काय म्हटलंय, जसं आपल्या इंडियन म्युझिकल सिस्टम मध्ये कसं असतं, 7 सूर असतात, सा रे ग म प ध नि सा. काय म्हटलंय त्याला काय म्हणतो आपण, सप्तक असं म्हणतो. सप्तक म्हणजे काय, सप्तपदी असं म्हणतो आपण. 7 स्वर जे आहेत, आता त्यांची फ्रिक्वेन्सी जे आहेत बरं म्हटलं, द फ्रिक्वेन्सी ऑफ द नोट्स गोज ऑन इन्क्रीजिंग. जशी सा रे ग म प ध नि सा यांची फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते, साला फ्रिक्वेन्सी वाढते. मग यांनी काय सांगितलं, यांनी इंक्रीजिंग ऑर्डरनुसार काय केलंय, इंक्रीजिंग ऑर्डरनुसार यांची काय केली, अरेंजमेंट केली, ठीक आहे. सा नि दे कम्स टू द सा. कोणतं, आपण सप्तक म्हटलंय. ऍट द डबल फ्रिक्वेन्सी ऑफ ओरिजिनल सा इट मीन्स दॅट नोट रिपीट आफ्टर द कम्प्लिशन ऑफ 1 सप्तक. म्हणजे असा काय होतोय, डबल होतोय. म्हणजे पहिल्या 6 आणि शेवटच्या 6 संबंध वगैरे आहेत ना, रिलेशन आहे, तसं काही तुम्हाला इथे रिलेशन बघायला भेटते पहिल्याच आणि 8व्याचं. बघा,
द 7 नोट्स इन द वेस्टर्न म्युझिक. जसे आपल्याकडे सारे गाव पद असतात तर त्यांच्याकडे कोणते डो रे मी फा सो ला टी. कोणकोणते बोला डो रे मी फा सो ला टी असं तुम्हाला तिकडे 7 सूर आहे. आपल्याकडे कोणते सारे गाव पदाने साईन बघा. तो नोट डो कोणतं हॅव्हिंग द डबल ओरिजिनल फ्रिक्वेन्सी. जसं आपल्याकडे सायचं असेल त्यांचं काय डो आहे म्हणजे डोची काय डबल फ्रिक्वेन्सी म्हणजे पहिला डो आणि 7 नंबर डो किंवा 8 नंबर डो तो काय सारखा आहे. हॅव्हिंग डबल ओरिजिनल फ्रिक्वेन्सी comes again at the 8th place. This is the octave of the west notes. आता त्यांच्याकडे काय हा ऑक्टेव्ह आहे. जसं आपल्याकडे 6 आहे डबल 6 येतो त्यांच्याकडे काय 6 म्हणजे डो आहे परंतु डबल येतो. म्युझिक इज क्रिएटेड बाय द व्हरायटी इन द यूज ऑफ नोट्स म्हणून म्हटले. व्हरायटी इन द यूज ऑफ दिस नोट्स. या नोट्ससाठी त्यांनी काही व्हरायटी वापरला. आता हा आहे न्यूलँडचा ऑक्टेव्ह. त्यांनी सिस्टम कशी केली बघा डो रे मी फा सो ला टी. जसं आपल्याकडे सा रे ग म प ध नी. त्यांनी काय सांगितलं हायड्रोजन फ्लोरीन क्लोरीन यांचं काय रिलेशन आहे. हायड्रोजनची फ्लोरीनची क्लोरीनची प्रॉपर्टी सेम आहे. लिथियमची सोडियमची पोटॅशियमची प्रॉपर्टी सेम आहे. बेरिलियमची मॅग्नेशियमची कॅल्शियमची काय प्रॉपर्टी सेम आहे. तशी याची कार्बनची सिलिकॉनची थियमची प्रॉपर्टी काय सेम आहे. अशाच या 3 जणांची प्रॉपर्टी काय सेम आहे. तशी बेरिलियमची ॲल्युमिनियमची आणि यांची प्रॉपर्टी काय सेम आहे. असं कोणी सांगितलं न्यूलँडच्या ऑक्टेव्हने. पण मुलांनो न्यूलँडचा लॉ ऑफ ऑक्टेव्ह फक्त कॅल्शियम पर्यंत पॉसिबल झालाय. कॅल्शियमच्या पुढे एकाही एलिमेंटला ही प्रॉपर्टी लागू पडत नाही. मग बघू आपण काय दिले. मेनी लिमिटेशन्स वेअर फाउंड इन न्यूलँड्स ऑक्टेव्ह. These laws was found to be applicable only up to calcium. तो लॉ फक्त काय कॅल्शियम पर्यंत ऍप्लिकेबल झालाय म्हणजे लागू पडला तो. ठीक आहे. न्यूलँड फिटेड ऑल द नोन एलिमेंट इन द टेबल 7x8 फॉर्मॅट. आता हे बघा किती 1 2 3 4 5 6 7 आणि हा एक 8. त्यांनी 7x8 फॉर्मॅट केलं. कोणतं त्या काळचे जे 56 एलिमेंट होते या 56 एलिमेंटला जागा दिली. ठीक आहे 56 बॉक्सेस त्यांनी बनवले. 7x8 फॉर्मॅट असे 56 एलिमेंट आहे. न्यूलँड्स प्लेस 2 एलिमेंट इच इन सम बॉक्सेस. बघा तुम्हाला काय येते 2 एलिमेंट बघायला मिळतात. काही ठिकाणी 2 एलिमेंट तुम्हाला बघायला मिळतं बघा. कोणतं कोबाल्ट निकेल तुम्हाला म्हटलंय फॉर एक्झाम्पल काय आणलंय आणि तुम्हाला हा एक एलिमेंट आहे बघा. मोरेवर ही प्लेस सम एलिमेंट विथ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर द सेम नोट. आता त्यांनी काय केलं पूर्णपणे कोबाल्ट निकेल आहे जसं हा जो एलिमेंट आहे 2 एलिमेंट कोणती एकाच ब्रॅकेटमध्ये ठेवले. असं काय केलं मग सेम नोटमध्ये ठेवलं इन द ऑक्टेव्ह. फॉर एक्झाम्पल न्यूलँड प्लेस मेटल कोबाल्ट अँड निकेल अंडर द नोट डो. आता कोबाल्ट निकेल कुठे पहिल्या नोट मध्ये 6 मध्ये बघा कोणता डो मध्ये ठेवलेला आहे बघा डो. अलॉंग विथ द हॅलोजन कोणता त्यांनी कुठे ठेवलं हॅलोजन बरोबर ठेवलं त्यांनी पहिली फॅमिली. अलॉंग विथ हॅलोजन. हॅलोजन म्हणजे कोणता हॅलोजन म्हणजे कोणता फ्लोरीन त्यांनी ठेवलं. फ्लोरीनची प्रॉपर्टी बरोबर ठेवलं. ठीक. आता हा हॅलोजन ग्रुप काय मी तुम्हाला मॉडर्न पिरियड टेबल आला का तेव्हा सांगेल बघा. कोणतं वाईल Fe हॅव्हिंग सिमिलरिटी विथ द कोबाल्ट अँड निकेल. कोणतं आता Fe कुठे या साईडला आहे बघा. कोणतं याची आणि कोणतं याची प्रॉपर्टी सेम आहे कोणती कोबाल्ट निकेलची बघा. कोणतं म्हटलंय तुम्हाला डू अलॉंग विथ द हॅलोजन विथ द Fe हॅव्हिंग सिमिलरिटी विथ द कोबाल्ट निकेल. म्हणजे हा जो आयर्न आहे Fe म्हणजे काय आपला आयर्न आहे. आयर्नची आणि याची प्रॉपर्टी काय सेम आहे तरी पण हा Fe साईडला ठेवला आणि कोबाल्ट निकेल एकत्र का ठेवली असा प्रश्न होता बघा. अंडर द नोट टी तुम्हाला म्हटले टी मध्ये ऑलरेडी कोणता आयर्न आहे. ऑल्सो न्यूलँड ऑक्टेव्ह डिड नॉट हॅव प्रोव्हिजन टू अकोमोडेट द न्यूली डिस्कवर एलिमेंट्स आहे. आता ही एलिमेंट एकदा पूर्ण झाले नवीन एलिमेंटला त्याच्यामध्ये जागा नव्हती. नवीन एलिमेंट ठेवायची कुठे हा प्रश्न सुद्धा पाठला होता. त्यामुळे दिस प्रॉपर्टीज ऑफ न्यू एलिमेंट डिस्कवर लेटर अँड डिड नॉट फिट इन द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. जेव्हा नवीन एलिमेंट यायचे ना त्या नवीन एलिमेंटला जागाच शिल्लक नव्हती. त्यामुळे हा जो लॉ आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह तो ऍप्लिकेबल नव्हता बघा. आपण मेन काय बघितलं इथं तुम्हाला परत सांगू मेन काय बघितलं आपण इथे बघितलं कोणतं यांनी 7 स्वर जे आहेत कोणते वेस्टर्न कडचे कोणकोणते डो रे मी फा सो ला टी या सप्तकनुसार कोणता त्यांनी अरेंजमेंट केली होती. ठीक आहे सगळ्या एलिमेंटची. त्याकडे जेवढा नोंद होते तेवढे त्याकडे किती नोंद होते मग तुम्हाला प्रश्न होतो कधी कधी मेनी प्रश्न तुम्हाला कोणता न्यूलँडच्या वेळेस किती एलिमेंट नोंद होते तर न्यूलँडच्या वेळेस एकूण 56 एलिमेंट काय होते नोंद होते. किती होते 56 एलिमेंट नोंद होते. पहिले काय म्हणतो मला कोबाल्ट निकेलला मेन लिमिटेशन्स काय होते कोबाल्ट निकेलला एकत्र का ठेवलं त्यांची प्रॉपर्टी कोणाबरोबर मॅच करते आयर्न बरोबर असं म्हटलं. 2 यांच्यामध्ये कोणता काही काही ज्या नोट्स आहे कोणता जसा की 6 आहे जसा की तुम्हाला म्हटलं इथे 5 आहे
ही एलिमेंट काय केली एकत्र ठेवली. कोबाल्ट निकेलची प्रॉपर्टी याच्यावर मॅच होती. हा जो लॉ आहे फक्त काय कॅल्शियम पर्यंत ऍप्लिकेबल राहिला आहे, फक्त कॅल्शियम पर्यंत लागू पडलाय, पुढे हा लागू पडत नाही. कोणता फॉर्मॅट होता 7x8 फॉर्मॅट. ठीक आहे, असं त्यांनी सांगितलं. आणि हाच कोणता आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. नेक्स्ट बघितले ड्रोबिनियर. सेकंड आपण बघितलं कोणते न्यूलँड्स. ड्रोबिनियरचं काय होतं ड्रोबिनियरचं ट्रायड्स आणि न्यूलँडचं ऑक्टेव्ह. यांनी 3 ग्रुप केले होते ट्रायड्स. यांनी 8 यांचा संबंध दाखवला. म्हणजे पहिला एलिमेंट आणि 8वा एलिमेंट यांचं रिलेशन होतं. ड्रोबिनने 1 आणि कोणता 3 एलिमेंट यांनी जर ऍडिशन केली डिवाइड बाय 2 केलं इज इक्वल टू मास ऑफ द मिडल एलिमेंट असं सांगितलं होतं. त्यानंतर आपण नेक्स्ट सायंटिस्टकडे बघूया कोणता मेंडेलिव्हज पिरियड टेबल. कोणता मेंडेलिव्ह नावा सायंटिस्ट होते कोणते द रशियन सायंटिस्ट कोणता द्रिमिटी मेंडेलिव्ह डेव्हलप अ पिरियड टेबल. त्यांनी पण एक पिरियड टेबल काय केला डेव्हलप केला. जसा ड्रोबिनियर यांनी केला होता न्यूलँडचा लॉ ऑफ ऑक्टेव्ह होता तसे यांनी सुद्धा पिरियड टेबल तयार करण्याचा प्रयत्न केला. बघा ऑफ द एलिमेंट ड्युरिंग द पिरियड ऑफ 1869 1869 मध्ये ते 1872 मध्ये त्यांनी सांगितले यांचा जन्मकाळ होता. ड्युरिंग द पिरियड या जन्मकाळामध्ये काय म्हटले मेंडे ह्या जन्मकाळामध्ये नाही तर या वर्षामध्ये त्यांनी डेव्हलप केला. मेंडेलिव्हज पिरियड टेबल इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. आता जे ड्रोबिनियर्स होते आणि कोणता न्यूलँड्स होते त्यांनी जो पिरियड टेबल बनवला त्याच्यापेक्षा मेंडेलिव्ह याचा पिरियड टेबल जो आहे कोणता सुंदर होता. म्हणजे त्यांचा जो पिरियड टेबल आहे त्याच्यावरून सुद्धा आपण मॉडर्न पिरियड टेबल बनवला होता. Mendeleev considered the fundamental property of element, namely atomic mass, as a standard and arranged 63 element. यांनी काय घेतलं ॲटॉमिक मास. कोणतं न्यूलँडने सुद्धा ॲटॉमिक मास, ड्रोबिनने सुद्धा काय घेतलं ॲटॉमिक मासच घेतलं होतं. पण यांनी अजून एक प्रॉपर्टी घेतली आणि न्यूलँडने कोणतं 56 एलिमेंट्स केलं होतं. यांनी किती केलं 63 एलिमेंट्स केलं. बघा नोन ॲट दॅट टाइम. आता तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतो कोणता न्यूलँडने एकूण किती एलिमेंटला जागा दिली होती तर 56. ड्रोबिनियरच्या वेळेस एलिमेंट तुम्हाला माहिती नव्हते, आपल्या पुस्तकामध्ये सरळ सरळ दाखवलेलं नाही, त्यामुळे यांचं एवढं लक्षात नाही घ्यायचं. पण न्यूलँडचा 56 आहे आणि पूर्णपणे मेंडेलिव्हचा 63 एलिमेंट आहे लक्षात ठेवायचं. नोन ॲट दॅट टाइम इन द इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार. बघा ऑफ देअर ॲटॉमिक मासेस नुसार आपण म्हटलंय. ठीक आहे. देन ही ट्रान्सफॉर्म इन टू द पिरियड टेबल. त्यांनी जेव्हा या सगळ्यांची इन्क्रीजिंग ऑर्डर करून घेतली कोणत्या चढत्या क्रमानुसार मांडणी केली. कशी चढत्या क्रमानुसार सांगा 1 2 3 7 8 त्यानंतर 0 त्यानंतर 11 त्यानंतर 19 असेल त्यानंतर मला सांगा 13 असेल. तर यांची इन्क्रीजिंग ऑर्डर काय येईल 1 2 3 त्यानंतर तुम्हाला येईल इथे आहे 11 आता 0 1 2 3 11 त्यानंतर 13 त्यानंतर 19 अशी काय याची इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय चढत्या क्रमानुसार त्यांनी मांडणी केली. तसं यांनी काय केलं ॲटॉमिकच्या कोणत्या एलिमेंटच्या त्यांच्या चढत्या क्रमानुसार त्यांची काय केली मांडणी केलेली आपल्याला दिसते. पण कशाच्या ॲटॉमिक मासच्या. काय म्हटलं मग त्यांनी ट्रान्सफॉर्म इनटू द पिरियड टेबल. त्यांनी पिरियड टेबल मध्ये ट्रान्सफर केला कोणता एलिमेंट्स इन अकॉर्डिंग विथ देअर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. बघा यामध्ये एक नवीन मेंडेलिव्हने पूर्णपणे फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टी या दोघांचा पण स्टडी केला होता. तसं न्यूलँड्सने आणि पूर्णपणे ड्रोबिनियरने यांचा परिपूर्ण अभ्यास केला नव्हता. नुसते इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार त्यांना लावून ठेवले पण त्यांचा पूर्णपणे फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी स्टडी एवढा प्रॉपर केला गेला नव्हता असं आपण म्हणू शकतो. मेंडेलिव्ह पिरियड टेबलचा पार्ट काय सांगतो आता. मेंडेलिव्ह ऑर्गनाइज द पिरियड टेबल ऑन द बेसिस ऑफ केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. मग त्यांनी काय केलं केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीची अरेंजमेंट केली. बघा दीज वेअर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स. आता इथं हायड्राइड्स म्हणजे काय आणि ऑक्साइड्स म्हणजे काय बघितलंय. ज्या ठिकाणी तुम्हाला इथं हायड्राइड्स दिले बघा हायड्राइड्स आणि हे आहे ऑक्साइड्स. म्हणजे त्यांनी काय केलं जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला प्रत्येक ग्रुपनुसार. उभ्या याला काय म्हणतात त्यांनी ग्रुप आणि आडव्याला काय म्हणतात त्यांनी पिरियड जसं आपल्या मॉडर्न पिरियड टेबल मध्ये सुद्धा आहे. मग इथे काय झालं इथं हायड्राइड्स म्हणजे काय त्याला जास्तीत जास्त किती एलिमेंट जे आहेत जोडू शकतो किती मॉलिक्युल आपण जोडू शकतो असं म्हणतो मला. बघा फॉर्म्युला हायड्राइड्स आणि ऑक्साइड्स. आता हा आहे हायड्राइड्स आणि हा आहे ऑक्साइड्स आहेत. बघा the element melting point and boiling point and the densities of the element and their hydrates and oxides. म्हणजे त्यांनी काय काय घेतलं त्याचा बॉइलिंग पॉईंट घेतला त्याचा मेल्टिंग पॉईंट घेतला त्याची डेन्सिटी घेतली हे सगळं डिस्कवर केलं त्यांचा अभ्यास केला नंतर त्यांनी अरेंजमेंट केली. मग ऑफ द एलिमेंट अँड देअर हायड्रेट्स ऑक्साइड्स हायड्रेट्स पण आणि ऑक्साइड्स पण.
Mendeleev found that the element with the similar physical and chemical properties repeat after a definite interval. जसं यांनी शोधलं कोणतं ड्रोबिनियर आणि न्यूलँडनी. न्यूलँडनी काय सांगितलं पहिला एलिमेंट आणि आठवं एलिमेंट, दुसरा एलिमेंट आणि नवं एलिमेंट यांच्यामध्ये काहीतरी सिमिलर केमिकल प्रॉपर्टी होती. तसं यांनी सुद्धा ऑब्झर्व केलं कोणी मेंडेलिव्हने कोणतं यांच्यामध्ये काहीतरी स्पेसिफिक केमिकल प्रॉपर्टी आहे आणि ती काही कालावधीमध्ये काही एलिमेंट सोडल्यानंतर 1, 2, 3 असे 5 एलिमेंट सोडल्यानंतर परत येते असं सांगितलं मेंडेलिव्हने. बघा ऑन द बेसिस ऑफ दिस फाइंडिंग मेंडेलिव्ह स्टार्टेड द फॉलोइंग पिरियोडिक लॉ. आता काय म्हटलंय यानुसार मग त्यांनी एक लॉ दिला आणि हा लॉ कधी कधी पेपरला विचारता आयएमपी लॉ आहे. कोणतं म्हटलंय प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ह्याच्या प्रॉपर्टी कोणत्या पिरियोडिक टेबलच्या कोणता पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस आणि या ॲटॉमिक मास रिलेटेड आहे असं कोणी सांगितलं मेंडेलिव्हने. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टी आहेत आर पिरियोडिक फंक्शन त्याच्यानुसार कोणतं ॲटॉमिक मासेसनुसार अरेंजमेंट आहे. म्हणजे यांच्या प्रॉपर्टी त्यांच्या ॲटॉमिक मासनुसार कोणता काही कालावधीमध्ये परत येतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. द वर्टिकल कॉलम इन द मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल आर कॉल्ड ग्रुप आणि वाईल द हॉरिझॉन्टल रोज इज कॉल्ड पिरियड. त्यांनी काय म्हटलं हे जे व्हर्टिकल कॉलम आहे उभ्या लाईन जे आहेत बघा ग्रुप 1 आहे, ग्रुप 2 आहे, ग्रुप 3. आता हे उभे जे कॉलम आहेत त्याला काय म्हटलं त्यांनी ग्रुप म्हटलं आणि आडवे जे आहेत त्याला आपण पिरियड असं म्हटलं. आता हा पूर्ण जो चार्ट आहे तो पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघूया. त्याला काही आहेत हायड्राइड्स म्हणजे बघ काही आहेत हायड्राइड्स आणि काही ऑक्साइड्स आहेत. इथं आर म्हणजे काही एलिमेंट आहे समजा कार्बन आहे कार्बन CO2 लिहितो बघा आपण कार्बन जास्तीत जास्त CO2 लिहितो आपण CO3 कधी लिहित नाही. SI2 लिहितो आपण TI2 लिहितो ZR2 लिहू शकतो आपण पण आपण त्याला ZR3 लिहू शकत नाही. म्हणजे जास्तीत जास्त या एलिमेंटला 2 मॉलिक्युल जे आहेत ते आपण जोडू शकतो दुसऱ्याला. ठीक आहे हा मॉलिक्युल 1 आणि बाकीचे हायड्राइड्स ग्रुप 4 आणि याला ऑक्साइड ग्रुप किती 2 जोडत येतील. म्हणजे कार्बनला जास्तीत जास्त 4 हायड्रोजन आणि कार्बन जास्तीत जास्त 2 ऑक्सिजन जे आहेत ते आपण जोडू शकतो. आज तो काही जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. आता हा थोडक्यात आहे कोणाचा मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल त्यांनी दिलेला तो पिरियोडिक टेबल आहे. ठीक आहे आता यामध्ये तुम्हाला पुढच्या 24 स्लाइड आहेत ना पुढच्या स्लाइडमध्ये काही माहिती का बघा या 3 जागा आहे बघून घ्या. 44 ॲटॉमिक मास आहे 68 ॲटॉमिक मास आहे आणि 72 ॲटॉमिक मास आहे. आता त्यांनी काय सांगितलं हे 3 एलिमेंट जे होते ना कोणतं 44 नंबरचा 68 नंबरचा आणि 72 नंबरचा हे काय त्यांचा ॲटॉमिक मास आहे. त्यांनी काय सांगितलं या एलिमेंटचे नाव दिले होते. हे एलिमेंट बघून घ्या कोणते 44 नंबरचा 68 नंबरचा आणि 72 नंबरचा. यांना काय नाव आहे स्कॅन्डियम नंतर गॅलियम नंतर कोणता जर्मेनियम हे 3 पॉइंट. आता पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघू की पिरियोडिक टेबलमध्ये हे नेमकं काय सांगितलेलं आहे. हे आहे सायंटिस्ट कोणते द्रिमिती मेंडेलिव्ह जे होते यांनी जो पिरियोडिक टेबल काढला होता मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल. इथे काय म्हटलंय द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड शोन इन द R2O, R2O3 एक्सेट्रा इन द अप्पर पार्ट ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल आर रिटन ॲज R2O, R2O3 एक्सेट्रा इन द प्रेझेंट सिस्टम. जसं मेंडेलिव्ह कसं होतं ते R2O, R2O3 तसं आपण कसं लिहितो आता R2O, R2O3 आपण बेस लिहितो ते कसे लिहायचे पहिल्यांदा वरती त्यांच्या अप्पर पार्टला लिहायचे. ठीक आहे आता ही सायंटिस्टने माहिती दिली कोणते द्रिमिती मेंडेलिव्ह काम कसं होतं. पेज नंबर 19 वरती आपला दिले बघा थिंक अबाउट इटचे क्वेश्चन आहे. मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल बघण्याच्या अगोदर आपण हे 2 जे क्वेश्चन आहे थिंक अबाउट क्वेश्चन जे आहेत ते आपण क्वेश्चन बघूयात. देर आर सम वॅकंट प्लेस इन द मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल. मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल तुम्हाला काही वॅकंट प्लेस काय म्हणजे काही रिक्त जागा बघायला भेटत आहे. इन सम ऑफ दिस प्लेस द ॲटॉमिक मासेस आर सीन इन द प्रेडिक्टेड. मग त्या ठिकाणी तुम्हाला ॲटॉमिक मास जे आहे ते बघायला भेटते. प्रेडिक्टेड मध्ये काही अंदाज लावला जातोय. इन लिस्ट 3 ऑफ दिस प्रेडिक्टेड ॲटॉमिक मासेस अलॉंग विथ देअर ग्रुप अँड पिरियड. आता मी तुम्हाला मग अशी पिरियोडिक टेबल मध्ये मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल मध्ये 44 नंबर 68 नंबर आणि 72 नंबर जे रिकाम्या जागा दिल्या होत्या तेच हे आहे. मग त्या ठिकाणी कोणकोणते आहे मग मेंडेलिव्हने काही यांना नाव दिले होते. जे ॲटॉमिक मास आहे 44 नंबर 68 नंबर आणि 72 नंबर याचे ऑलरेडी त्यांनी नाव जे आहेत म्हणजे मेंडेलिव्हने गिवन दिले होते. म्हणजे त्यांनी नाव दिलं काय दिलं होतं एका बोरॉन एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन असं नाव दिलं होतं. बघा काय म्हटलं मग तुम्हाला प्रेडिक्टेड ॲटॉमिक मासेस मेंडेलिव्ह प्रेडिक्टेड म्हणजे काय केलं होतं प्रेडिक्ट केलं त्यांनी अंदाज लावला होता. द एक्झिस्टन्स ऑफ अनडिस्कवर एलिमेंट म्हणजे तेव्हा डिस्कवर झाले पण नव्हते त्यांचा अंदाज लावला होता की ह्या जागेवरती तेच एलिमेंट येतील म्हणून. अँड लेफ्ट गॅप हिज पिरियोडिक टेबल त्यामुळे त्यांनी त्या पिरियोडिक टेबलमध्ये ती जागा सोडली होती.
हिअर आर 3 प्रिडिक्टेड ॲटॉमिक मासेस अलॉंग विथ देअर ग्रुप अँड पिरियड. मग तुम्हाला इथं त्यांचा ग्रुप कोणता आहे, त्यांचा पिरियड कोणता आहे ते तुम्हाला प्रिडिक्ट केलेले आहे. आता एका बोरॉन हे त्यांनी ठेवलेलं नाव आहे, कोणी? मेंडेलिव्हने. आता एका ॲल्युमिनियम जे आहे बोरॉन हे त्यांनी ठेवलेलं नाव आहे, एका ॲल्युमिनियम हे त्यांनी ठेवलेलं नाव आहे आणि एका सिलिकॉन हे त्यांनी ठेवलेलं नाव आहे. पण आपण त्यांचं नाव बदललं. आता कोणतं? स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं. किती? 44 नंबरवरती 68 नंबर त्यांचा ॲटॉमिक मास आहे. कोणता? 72 नंबर ॲटॉमिक मास आहे. तो ग्रुप नंबर 3 मध्ये, दुसरा पण ग्रुप नंबर 3 मध्ये आणि एक आहे त्यांचा ग्रुप वेगळा आहे. एक ग्रुप 3 मध्ये, ग्रुप 3 मध्ये आणि एक ग्रुप 4 मध्ये दिलेले आहे. ठीक आहे. 44, 68 आणि 72. ड्यू टू अनसर्टन्टी इन द नेम्स ऑफ सम एलिमेंट. काय तुम्हाला तिथे कन्फ्युजन होतं? अनसर्टन्टी, काहीतरी प्रॉब्लेम होते. इन द नेम्स ऑफ सम एलिमेंट्स अ क्वेश्चन मार्क इज इंडिकेटेड. त्यावेळेस त्यांनी क्वेश्चन मार्क दिले होते. तुम्ही जर मेंडेलिव्ह पिरियड टेबल बघितला, काही काही ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन मार्क दिले आठवलं बघा. बिफोर द सिम्बॉल इन द मेंडेलिव्ह पिरियड टेबल. सिम्बॉल देण्याच्या अगोदर तुम्हाला म्हटलेलं आहे बघा. व्हॉट आर सच सिम्बॉल? तर ते सिम्बॉल काय आहे असं तुम्हाला विचारलंय. तर ते सिम्बॉल 3 आहे. तुम्हाला म्हटलंय एट्रियम, कोणता? ट्रान्सपोर्नियम आणि कोणता? अर्बिनियम तुम्हाला म्हटलंय. हे 3 तुम्हाला म्हटलं काय? याच्यामुळे तुम्हाला क्वेश्चन मार्क बघायला भेटतील. का क्वेश्चन मार्क? मग बघू. सिम्बॉल विथ क्वेश्चन मार्क मेंडेलिव्ह इंडिकेटेड अनसर्टन्टी इन द नेम्स. त्यांच्यामध्ये काय होते? अनसर्टन्टी म्हणजे काहीतरी कमी जास्तपणा होता. बाय प्लेसिंग अ क्वेश्चन मार्क बिफोर देअर सिम्बॉल हिअर आर सम दोज सिम्बॉल. मग हे काही सिम्बॉल आहे. आता तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट काय लक्षात ठेवायचे ते बघा. दिस सिम्बॉल आर नो लॉंगर यूज इन दिस क्वेश्चन मार्क. आता हे सिम्बॉल यूज करत नाही. ॲज द एलिमेंट हॅव बीन ऑफिशियली नेम अँड रिकग्नाइज. त्यांना आता ऑफिशियल नेम पण दिलंय. नेक्स्ट पॉईंट आहे आपला मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियड टेबल. आता चांगल्या गोष्टी कोणत्या आहे मेंडेलिव्ह पिरियड टेबल मधल्या, ज्या आपण आत्मसात केल्या आहेत किंवा आपण त्या फॉलो केल्या आहेत, त्या आपण काय म्हणतो? मेरिट्स आहेत, चांगल्या गोष्टी आहेत. सायन्स इज प्रोग्रेसिव्ह. सायन्स पुढे झालं होतं, म्हणजे सायन्स तुम्हाला म्हटलं उदयास आलंय. देर इज अ फ्रीडम इन सायन्स टू रिवाइज द ओल्ड इन्फिरन्स बाय युझिंग मोर ॲडव्हान्स मीन्स अँड मेथड ऑफ डुईंग एक्सपेरिमेंट. आता सायन्स ॲडव्हान्स झाल्यामुळे काय झालं? सायन्स पुरेसं झाल्यामुळे काय झालं? आपल्याकडे फ्रीडम होतं. कोणतं? जे ओल्ड पिरियड टेबल होता त्यांना रिवाइज करायचं, त्यांना मॉडिफाय करायचं. म्हणजे आपलं काय येतं? जो मेंडेलिव्हने पिरियड टेबल मांडला होता त्या मेंडेलिव्ह पिरियड टेबलला आपल्याला मॉडिफाय करता येत होतं. कारण का आपण एक्सपेरिमेंट करत होतो, आपण प्रयोग करत होतो आणि त्या प्रयोगामुळे आपल्याला काय बघायला भेटलं? देर इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सायन्स इज क्लिअरली सीन इन द मेंडेलिव्ह पिरियड टेबल. आता सायन्स मॉडिफाय झाल्यामुळे काय आलं? मेंडेलिव्ह पिरियड टेबल जो होता ना थोडासा मॉडिफाय झाला. कोणापेक्षा? ड्रोबिनियरपेक्षा आणि न्यूलँडच्या ऑक्टेव्हपेक्षा. ठीक आहे. त्यामुळे मेंडेलिव्ह पिरियड टेबल जो होता न्यूलँडच्या ऑक्टेव्हपेक्षा आणि ड्रोबिनियर ट्रायडपेक्षा वेगळा होता. While applying the law that the properties of element are periodic function of their atomic masses. आता हा लॉ कोणाला अप्लाय होता? ड्रोबिनियर ट्रायडला सुद्धा आणि कोणता? न्यूलँडच्या ऑक्टेला सुद्धा. म्हणजे काय? त्यांची जी प्रॉपर्टी होती एलिमेंटची कशावर आधारित होती? ॲटॉमिक मासवरती. पण काय सांगितलं? टू ऑल द नोन एलिमेंट. त्यावेळी जेवढे एलिमेंट माहित होते तेवढे. Mendeleev arranged the element with the thought that the information available till then was not final but could change. आता मेंडलने काय सांगितलं? ही जी माहिती एलिमेंटची, मूलद्रव्यांची जी माहिती, ती माहिती आतापर्यंत जी मी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली त्यावरती आधारित आहे, ही मे बी चेंज पण होऊ शकते त्यांना माहिती. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस मेंडेलिव्ह टेबल डेमॉन्स्ट्रेट द फॉलोइंग मेरिट्स. आता हे मेरिट्स जे आहेत आपल्या बघायचे, चांगल्या गोष्टी आहेत आपल्या बघायच्या. पहिले काय म्हटलंय? ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट वेअर रिवाइज. आता मेंडेलिव्हने काही प्रयोग केले त्यामुळे ॲटॉमिक मास जे होते काही एलिमेंटचे परत रिवाइज केले त्यांनी, परत त्यांना फायनल मॅस ॲटॉमिक मास भेटले. सो ॲज टू गिव्ह देम प्रॉपर प्लेस इन द पिरियड टेबल. त्यामुळे त्यांना काय येईल ती विशिष्ट जागा ज्या आहेत, म्हणजे विशिष्ट जागा म्हणजे काय? त्यांना प्रॉपर प्लेस देण्यात आली. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपलं एक्झाम्पल दिले बघा. टेबल इन अकॉर्डिंग विथ देअर प्रॉपर्टीज. फॉर एक्झाम्पल द प्रिव्हियसली डिटरमाइन द ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम. बेरिलियमचं पहिल्यांदा मास किती होतं? 14.09, 14.09 वॉज चेंज टू करेक्ट व्हॅल्यू 9.4. बघा आता पहिल्यांदा बेरिलियमचं ॲटॉमिक मास किती होतं? 14.09 होतं. आता किती झालं ते? 9.4. कशामुळे? प्रयोग केल्यामुळे. आणि बेरिलियम वॉज द प्लेस बिफोर बोरॉन. त्यामुळे बेरिलियम जो आहे कोणता? बोरॉनच्या पहिल्यांदा टाकला गेला. आता बघा पिरियोडिक टेबलमध्ये जर आपण बघितलं पहिल्यांदा मेंडेलिव्ह पिरियड टेबलमध्ये म्हणजे बाकीच्यांच्या काय काय होतं? इथं बोरॉन होता.
होता बोरॉन, नंतर बेरिलियम होता. पण पहिल्यांदा बेरिलियमचा मास काय होता 14.09, त्यामुळे तो बोरॉनच्या नंतर होता. आता त्याचा मास काय झाला रिवाइज झाला, आता झाला बेरिलियमचा ॲटॉमिक मास म्हटलं 9.4 झाला. त्यामुळे हा बोरॉनच्या पर्यंत टाकला गेला. पहिल्यांदा बेरिलियम आहे, नंतर बोरॉन हा एक एलिमेंट आहे, असं त्यांनी म्हटले. पुढे बघा काय म्हटलंय, चेंज द करेक्ट व्हॅल्यू 9.4 अँड बेरिलियम वॉज प्लेस बिफोर बोरॉन, म्हणजे काय बोरॉनच्या पहिल्यांदा बेरिलियमला ठेवलं गेलं. हे झालं पहिलं मेरिट. म्हणजे काय ॲटॉमिक मास रिवाइज नव्हतं. ॲटॉमिक मास झालं म्हणजे काय झालं, बेरिलियम जो होता पहिल्यांदा बोरॉनच्या पाठीमागे होता. त्यानंतर त्याचा 14.09 ॲटॉमिक मास होतं. नंतर त्यांना प्रॉपर मास भेटलं किती 9.4 तुम्हाला म्हटलं, त्यामुळे बेरिलियम हा बोरॉनच्या पहिल्यांदा ठेवला गेला. बरं. दुसरं काय म्हटलं मग, मेंडेलिव्ह केप्ट व्हॅकंट प्लेस. मेंडेलिव्हने काही रिकाम्या जागा सोडल्या होत्या व्हॅकंट प्लेस. आपण त्याचा आन्सर बघितली. इन द पिरियड टेबल फॉर एलिमेंट नॉट डिस्कवर्ड टिल दिले. आता मेंडेलिव्हने काही जागा सोडल्या व्हॅकंट प्लेस, मी काही जागा सोडल्या रिकाम्या आपण पिरियड टेबल बघितल्या. मेंडेलिव्हच्या पिरियड टेबल मध्ये बघा 3 ऑफ दिस अनोन एलिमेंट वी आर गिवन. आता त्यांनी काय झालं तर त्या 3 एलिमेंटला नाव पण दिले होते त्या काळी. कोणी मेंडलिव्हने नाव काय दिले मग, एका बोरॉन, एका अल्युमिनियम आणि एका सिलिकॉन. बघा मी तुम्हाला म्हटलं पण होतं हे 3 जे आहेत, आणि आपण कॅन यू रिकॉलच्या क्वेश्चन मध्ये त्याचा आन्सर सुद्धा बघितलं बघा. एका बोरॉन, एका अल्युमिनियम आणि एका सिलिकॉन. आता एका बोरॉन म्हणजे कोणतं नाव होतं, एका बोरॉन, एका अल्युमिनियम आणि एका सिलिकॉन. फ्रॉम दोस नोन नायबर अँड देअर ॲटॉमिक मासेस वेर प्रिडिक्टेड. म्हणजे बघा मेंडलोने त्यांना नाव पण दिले होते आणि त्याचा ॲटॉमिक मास पण दिले होते. कोणतं 44, 68 आणि 72 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे हे 3 जे आहेत, एका बोरॉन, एका अल्युमिनियम आणि एका सिलिकॉन जो आहे, या ठिकाणी त्यांनी नाव दिलं होतं. आणि याचे ॲटॉमिक मासेस जे होते पहिल्यांदाच ठरवून ठेवले होते की या व्हॅकंट प्लेसवरती हे एलिमेंट येतील. नॉट ओन्ली दिस बट देअर प्रॉपर्टीज वर ऑल्सो प्रेडिक्टेड. म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टी सुद्धा काय झाल्या मेंडलिव्ह साहेबांनी पूर्णपणे प्रिडिक्ट केल्या होत्या की यांच्या प्रॉपर्टी ह्याच असतील, म्हणजे यांचे गुणधर्म काय असतील हेच असतील. असं आहे बघा. लेटर ऑन दिस एलिमेंट वर डिस्कवर नेम द स्कॅन्डियम SC, गॅलियम GA आणि जर्मेनियम G. म्हणजे 44 नंबरवरती स्कॅन्डियम, 68 नंबरवरती गॅलियम आणि त्यानंतर पूर्णपणे किती 72 नंबरवरती आपल्याला जर्मेनियम नावाचा एलिमेंट भेटला. त्यांनी पहिले नाव काय दिले होते, एका बोरॉन, एका अल्युमिनियम आणि एका सिलिकॉन आहे. ॲटॉमिक मास किती होतं 44, 68 आणि 72. नाव काय होतं स्कॅन्डियम, गॅलियम आणि जर्मेनियम त्यांचं नाव होतं रिस्पेक्टिव्हली. म्हणजे बघा त्यांनी अगोदर प्रिडिक्ट केल्यानुसार कोणते 3 एलिमेंट आपल्याला सापडले, स्कॅन्डियम, गॅलियम आणि जर्मेनियम. त्यांच्या प्रॉपर्टी पण काय होत्या जवळपास सेम होत्या यांच्या रिलेटेड. त्यामुळे बघा मेंडलिव्हने भरपूर सारं काम करून ठेवलं होतं. बघा दिस प्रॉपर्टी, द प्रॉपर्टी ऑफ दिस एलिमेंट मॅच वेल विथ दोज प्रिडिक्टेड बाय मेंडल. म्हणजे मेंडलिव्हने जे प्रिडिक्ट केलं होतं त्या प्रिडिक्ट केल्यानुसार त्यांच्या प्रॉपर्टी आपल्याला सापडल्या. तर पुढे आपलं एक टेबल देईल बघा. द प्रॉपर्टीज ऑफ दिस एलिमेंट मॅच विथ वेल दोज प्रिडिक्टेड बाय द मेंडलिव्ह. सी टेबल 2.4. ड्यू टू सक्सेस all were convinced about the importance of Mendeleev periodic table and this element of classification of element was accepted immediately. आता ते आपल्याला सापडल्यामुळे हा मेंडलीव्ह पिरियड टेबल आहेत ना, कोणता मेंडलीव्ह पिरियड टेबल तो लगेच ऍक्सेप्ट केला गेला. कारण काय त्यांनी काय सांगितलं, यांचे 3 जणांचे मास काय होते त्यांनी ऑलरेडी डिस्कवर करून ठेवले होते. त्यांच्या प्रॉपर्टी ऑलरेडी त्यांनी डिस्कवर करून ठेवल्या होत्या आणि त्यांच्या प्रिडिक्ट केल्यानुसार कोणता आपल्याला त्या प्रॉपर्टी भेटल्या. त्यामुळे आपण मेंडलीव्ह पिरियड टेबल जो आहे लगेच ऍक्सेप्ट केला. ठीक आहे. आता तो टेबल 2.4 जो आहे तो पुढे बघू आपण. पुढे आपल्याला काय दिलंय त्यांचं ॲटॉमिक मास आहे, त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत ते गिवन दिलेल्या आपल्या. ठीक आहे. त्या थोड्याफार म्हणजे मेंडलिव्हने प्रिडिक्ट केल्यानुसार आपल्याला भेटले आहेत. इथे काय म्हटलं मग प्रॉपर्टी कोणाची दिली मग तुम्हाला, एका अल्युमिनियमची दिली आणि कोणता गॅलियमची दिली. मेंडलिव्हने प्रिडिक्ट केलेली काय होती आणि कोणता ऍक्च्युअल काय होती. ठीक आहे. गॅलियम तुम्हाला म्हटलंय एका अल्युमिनियम कोणता गॅलियम. मग ॲटॉमिक मास किती याचं 68. गॅलियमचं किती तुम्हाला म्हटलं ॲटॉमिक मास 69.7, म्हणजे 1-2 ने फरक पडलाय 1.7. डेन्सिटी किती 5.9. किती भेटली किती आपल्याला ऍक्च्युअल आता 5.94. मेल्टिंग पॉईंट किती लो किती 13.2 आहे. त्यांनी सांगितलं किती लो येईल मेल्टिंग पॉईंट पण किती 30.2 म्हणजे हा लोचे. फॉर्म्युला पाहिला क्लोराईड किती तुम्हाला फॉर्म्युला ECl3 आहे. आता इथं जी इका अल्युमिनियम होता ना तो, त्यामुळे काय त्यांनी इका क्लोराईड चालू म्हटलं होतं आणि आपलं काय ते गॅलियम क्लोराईड आहे CgACl2 म्हटले. आज तुम्हाला म्हटलं फॉर्म्युला ऑक्साईड्स मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर नेचर ऑफ ऑक्साईड तुम्हाला दिलेली आहे. एम्फिडोरिक ऑक्साईड तुम्हाला म्हटलंय एम्फिडोरिक ऑक्साईड. म्हणजे जवळपास बघा ह्या प्रॉपर्टी मेंडेलिव्हने जे सांगितले कोणत्या त्यापैकी जवळपास प्रॉपर्टी मॅच झाले. विचार करा त्यांचं काम जे होतं 18व्या शतकामध्ये होतं कोणतं आणि आपण 19व्या शतकामध्ये पूर्णपणे शोधून काढलंय आणि आपल्याला प्रॉपर्टी जवळपास सेम भेटलंय. म्हणजे ते काम किती मोठं होतं.
आता पुढचे दिले आपले मेरिट्स. काय म्हणलंय? देर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर नोबेल गॅसेस. आपण पहिले बघा, पहिली प्रॉपर्टी काय बघितली? ऍटॉमिक मास रिवाइज झालं. कोणतं? ऍटॉमिक मास रिवाइज झालं. कोणाचं? तुम्हाला म्हटलंय बेरिलियम आणि बोरॉन. बेरिलियमचं ऍटॉमिक मास किती होतं? बेरिलियमचं ऍटॉमिक मास 14.09 होतं. ठीक आहे. आणि आता किती झालं? 9.4 झालं. मग काय केलं? बेरिलियमला बोरॉनच्या पर्यंत आपण टाकले गेले. हे बघितलं आपण. वॅकंट प्लेस कोणकोणत्या? एका बोरॉन, एका अल्युमिनियम, एका सिलिकॉन. कोणता? स्कॅन्डियम, गॅलियम, जर्मेनियम. या 3 बघितल्या आपण. कोणतं? 44, 68 आणि किती? 72. म्हणजे बघा हे 2 मेरिट्स आहे आणि हा एक तिसरा मेरिट्स. कोणता? पहिल्यांदा बघा, देर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर द नोबेल गॅसेस. नोबेल गॅसेस जे होते त्यांना प्लेस नव्हती इन मेंडलीव ओरिजिनल पिरियोडिक टेबल. मग त्यांनी काय केलं? हावेवर when noble gas such as helium, neon, argon were discovered. आता जेव्हा हेलियम, निऑन, आर्गॉन डिस्कवर झाली तेव्हा काय झालं? पूर्णपणे टुवर्ड द एंड ऑफ द 19th सेंचुरी मेंडेलिव्ह क्रिएटेड द झिरो ग्रुप. त्यांनी काय केला? झिरो ग्रुप क्रिएट केला. कोणाने? मेंडेलिव्हने. म्हणजे अगोदरच्या पिरियड टेबलला धक्का न लावता नवीन त्याला काय केली? पिरियड टेबलला जागा दिली. बघा, विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियड टेबल इन विच द नोबेल गॅसेस वेअर फिटेड व्हेरी वेल. त्यांनी काय केलं? अगोदर त्यांचा जो पिरियड टेबल बनला होता कोणता? जेव्हा नोबेल गॅस सापडली. बघा, नोबेल गॅस आपला कायम ग्रुप ए टीम मध्ये बघायला भेटतात. कुठे? ग्रुप ए टीम मध्ये. म्हणजे ओरिजिनल पिरियड टेबलला हात न लावता कोणता? त्याने नवीन जागा दिली. कोणत्या? या नोबेल गॅसेसला आपण काय म्हणतो? राजवायू असं म्हणतो. मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे राजवायू म्हणजे काय, नोबेल गॅसेस म्हणजे काय. आता बघा, ब्रेन पॉवरचं क्वेश्चन काय म्हटलंय? क्लोरीन वॉज 2 आयसोटोप्स. क्लोरीनचे किती? 2 आयसोटोप आहे. कोणकोणते? क्लोरीन 35 आणि क्लोरीन 35 आणि 37 रिस्पेक्टिव्हली. देअर केमिकल प्रॉपर्टीज आर सेम. त्यांची केमिकल प्रॉपर्टी काय? सेम आहे. वेअर शुड दिस प्लेस इन मेंडलीव पिरियड टेबल? इन डिफरंट प्लेस ऑर इन द सेम प्लेस. मग तुम्हाला म्हटलंय क्लोरीन जर प्रॉपर्टी म्हणजे आयसोटोप आहे, कोणता? क्लोरीन 35 आहे आणि क्लोरीन 37 आहे, तर तुम्हाला म्हटलंय मेंडलीव पिरियड टेबल मध्ये क्लोरीनला 2 ठिकाणी ठेवलंय का प्रॉपर्टीमध्ये? सॉरी, मेंडलीव पिरियड टेबल मध्ये, वॅकंट प्लेस मध्ये किंवा त्या जागेमध्ये, असं आपल्याला विचारलंय. ते आपल्याला पुढे बघायचंच आहे. काय म्हटले ते? डिमेरिट्स ऑफ मेंडलीव पिरियड टेबल. मेंडलीव पिरियड टेबलचे डिमेरिट काय आहे? मेंडलीव पिरियड टेबल मधल्या चुकीच्या गोष्टी किंवा त्रुटी काय आहे असं तुम्हाला म्हटलं आहे. त्यामध्ये पहिलं बघूयात आपण. पहिलं काय आहे? द होल नंबर ॲटॉमिक मासेस ऑफ एलिमेंट कोबाल्ट अँड निकेल इन द सेम. देअरफॉर देअर वॉज द ambiguity रिगार्डिंग देअर सिक्वेन्स इन मेंडलीव पिरियड टेबल. बघा काय म्हटले इथे, मेंडलीव पिरियड टेबल मध्ये तुम्हाला माहिती आहे की कोबाल्ट आणि निकेल जे आहेत कोणत्या एकाच जागेवरती ठेवले होते. त्यांचा ॲटॉमिक मास सेम असल्यामुळे कोणतं? मेंडलीव त्यांना ambiguity होती, म्हणजे काय? कन्फ्युजन की यांना कुठे ठेवायचं? कोबाल्ट आणि निकेलला. कोबाल्टला पर्यंत ठेवायचं का निकेलला पर्यंत ठेवायचं कोबाल्टच्या? असा प्रश्न होता. त्यांना काय होतं? याच्याविषयी शंका होती, कन्फ्युजन होतं रिगार्डिंग देअर सिक्वेन्स. त्यासाठी हे झालं पहिलं. म्हणजे कोबाल्ट आणि निकेल ठेवायचे कुठे? हे त्यांचं काय होतं? ambiguity. तुम्ही कन्फ्युजन असं जर लिहिलं तरी चालेल. त्यानंतर दुसरं आहे आयसोटोप्स वर डिस्कवर लॉंग टाइम आफ्टर मेंडलीव पुट फॉर द पिरियड टेबल. आयसोटोप्स नंतर सापडले गेले. ठीक आहे, मेंडलीव पिरियड टेबलच्या बनवल्याच्या नंतर. त्यामुळे त्या आयसोटोपचे जे मॉलिक्युल्स आहे, आता आयसोटोप म्हणजे बघा काय, आपण हेरिडिटी आणि इव्होल्यूशन बघित होतं. कार्बनचे 2 आयसोटोप्स, कार्बन 12 आणि कार्बन 14. त्यांचं काय असतं? नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ प्रोटॉन कोणत्या? दोन्ही मध्ये पण सारखे असतात, सेम असतात. फक्त नंबर ऑफ न्यूट्रॉन काय असतात? चेंज असतात. त्यामुळे याच्यामध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉन किती आहे? बघा, नंबर ऑफ प्रोटॉन याच्यामध्ये 6 आहे, नंबर न्यूट्रॉन किती? 6 आहे. 6 आणि 6 12. याचे नंबर ऑफ प्रोटॉन 6 आहे, नंबर न्यूट्रॉन 8 आहे. त्याला हा कार्बनचा नेक्स्ट आयसोटोप झाला, कार्बन 14 जो आहे. आता याच्यामध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉन संख्या कमी, म्हणजे हा कार्बन झाला आयसोटोप्स. आता आयसोटोप्स काय झाले? नंतर डिस्कवर झाले. त्यामुळे त्या आयसोटोपला ठेवायचं कुठे? हा प्रश्न मेंडलीव पुढे होता. त्यामुळे हे चॅलेंज होते त्यांसाठी, पण त्या आयसोटोप्सला व्यवस्थित जागा देता आली नाही. बघा, आयसोटोप्स हॅव काय? सेम केमिकल प्रॉपर्टी. बघा, ॲज द आयसोटोप्स हॅव द सेम केमिकल प्रॉपर्टी बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. त्यांची केमिकल प्रॉपर्टी सेम राहते पण ॲटॉमिक मास काय राहतं? डिफरंट. म्हणजे काय? इथं नंबर ऑफ प्रोटॉन, नंबर ऑफ न्यूट्रॉन काय असतात? डिफरंट असतात. बघा, त्यामुळे त्यांना वाज पोज म्हणतो इन प्लेसिंग देम द मेंडलीव पिरियड टेबल. त्यामुळे त्यांना ठेवायला जागा नव्हती. 3 नंबरचा आहे काय म्हटलंय? व्हेन एलिमेंट आर अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर. जेव्हा आपण एलिमेंट इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार अरेंज करतोय ऑफ ॲटॉमिक मासेस, द राईज इन द ॲटॉमिक मासेस डज नॉट अपियर टू युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे काय?
जर तुम्ही मिडल पिरियड बघितलं कधी कधी, आता इथे युनिफॉर्मचा सरळ अर्थ आहे एका रेषेत नव्हते. म्हणजे कसं बघा, तुम्ही जेव्हा पिरियड टेबल बघणार आहे, तर सेम तुमच्या पुढे जर बुक्स ओपन होत असेल तर मिडल पिरियड टेबल जो आहे तो ओपन करून बघा. आता इथं ॲटॉमिक मास युनिफॉर्म नव्हते, याचा अर्थ काय बघा. काही काही समजा फॉर एक्झाम्पल घेतलं की 9 नंबरचा एलिमेंट ॲटॉमिक मास 9 आहे, त्यानंतर 11 आहे काही काहींचं, नंतर किती 12 आहे काही काहींचं, 14 वगैरे आहे. 9 नंतर इथं 10 गेला, 10 नंबर एलिमेंट कोणता होता, 11 नंतर 12 आहे, त्यानंतर 12 नंतर 13 आहे. समजा फॉर एक्झाम्पल 9 नंतर आपला 9.7 ॲटॉमिक मास भेटलं, तर तो ठेवायचा कुठं, इथे त्याला जागा नव्हती बघा. When the elements are arranged in increasing order of atomic masses, the rise in the atomic mass does not appear uniform. म्हणजे ते युनिफॉर्म मध्ये नव्हते, एका याच्यामध्ये नव्हते. कोणतं? It was not possible therefore to predict how many elements could discover between two heavy elements. आता या दोघांमध्ये समजा 9 आणि 11 याच्यामध्ये 10 सापडला असं काही नाही. समजा आपल्याला 9.7 जर सापडला तर 9.8 नावाचा एलिमेंट जर सापडला तर ज्याचा ॲटॉमिक मास किती असेल 9.8 असेल. अशा वेळेस हा प्रश्न पडतोय की दोन हेवी एलिमेंट मध्ये जर दुसरे एलिमेंट किती सापडतील याचं माहिती नव्हतं. त्यानंतर नेक्स्ट आहे पोझिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनचे पोझिशन आपण अजून पण मॉडर्न पिरियड टेबल मध्ये असेल किंवा मिडल पिरियड टेबल मध्ये असेल त्याच्यामध्ये अजून पण कन्फ्युजन आहे, कारण तो ग्रुप नंबर 17 सोबत समय दाखवतो. त्यामुळे तो 17 मध्ये ठेवायचा का 1 मध्ये ठेवायचा असा पण प्रश्न बघा. हायड्रोजन शो द सिमिलरिटी विथ द हॅलोजन, ग्रुप 7 दोन म्हटले, ठीक आहे, ग्रुप 7 सोबत. फॉर एक्झाम्पल, द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन इज H2 while the molecular formula of fluorine and chlorine are F2 and Cl2. आता यांनी ग्रुप नंबर 7 म्हटले बरं का, पण तुम्हाला मॉडर्न पिरियड टेबल मध्ये हा ग्रुप नंबर 17 बघा, लक्षात ठेवा मॉडर्न पिरियड टेबल मध्ये. आता फ्लोरीन सोबत पण समय दाखवतो आणि तो पूर्णपणे हायड्रोजन आहे, ग्रुप 5 सोबत पण समय दाखवतो बघा रिस्पेक्टिव्हली. इन द सेम वे देर इज अ सिमिलॅरिटी इन द केमिकल प्रॉपर्टीज. याच्यामध्ये सिमिलरिटी कोणत्या केमिकल प्रॉपर्टीज मध्ये ऑफ हायड्रोजन अँड अल्कली मेटल्स. अल्कली मेटल म्हणजे कोणते, ग्रुप फर्स्ट जो आहे ना तो कोणता आहे अल्कली मेटल, कोणता हायड्रोजन आहे, त्यानंतर लिथियम आहे, ठीक आहे, त्यानंतर सोडियम आहे, असे कोणते ग्रुप फर्स्ट मध्ये आहे बघा. कोणता ग्रुप फर्स्ट हायड्रोजन अल्कली मेटल ग्रुप फर्स्ट. देर इज अ सिमिलरिटी इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर यांच्यामध्ये सुद्धा काय मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये त्याला सिमिलरिटी बघायला भेटते. म्हणजे थोडक्यात काय, जर हायड्रोजनला ग्रुप 70 मध्ये ठेवायचं नुसार का ग्रुप 7 मध्ये ठेवायचं का ग्रुप 4 मध्ये ठेवायचं, हा प्रश्न कायमस्वरूपी पडतोय बघा. ऑफ कंपाऊंड ऑफ हायड्रोजन अल्कली मेटल सोडियम, त्यानंतर पोटॅशियम तो म्हटलं एक्सेट्रा, form with the chlorine and oxygen. On considering the above properties, it cannot be decided whether the correct position of hydrogen. त्यामुळे हायड्रोजनची आपण करेक्ट पोझिशन सांगू शकत नाही, म्हणजे मेटलनुसार सांगू शकत नव्हते. इन द ग्रुप ऑफ अल्कली मेटल, ग्रुप 1 इन द ग्रुप ऑफ ग्रुप म्हणजे ग्रुप फर्स्ट मध्ये तो अल्कली मेटल्स आहे हॅलोजन ग्रुप मध्ये. थोडक्यात मी काय सांगितलं तुम्हाला, हायड्रोजनला ग्रुप 70 मध्ये ठेवायचा का हायड्रोजनला ग्रुप फर्स्ट मध्ये ठेवायचा, हा पण प्रश्न. तुम्ही एकतर कोणता हायड्रोजनला ग्रुप 1 मध्येच ठेवा किंवा ग्रुप 70 मध्ये ठेवा, कोणतरी एक. आपण हा दोघांपाशीच पण साम्य दाखवतो, मग याला ठेवायचं कुठं असा प्रश्न अजून पण पडतो. त्यामुळे हे काय होतं, ड्रॉबॅक्स आहे, डिमेरिट्स आहे मिडल पिरियड टेबल मधला. आपण एकूण 4 डिमेरिट्स बघितले. कोणते, कोबाल्ट आणि निकेलला ठेवायचं कुठं, कोबाल्ट पहिले निकेल नंतर का निकेल पहिलं कोबाल्ट नंतर. त्यानंतर आयसोटोपला जागा आहे का, आयसोटोपला जागा नाही, त्यांना जागा कुठे. आता हे ॲटॉमिक मास जे आहे ते युनिफॉर्म मध्ये नाही, कोणते 9, 10, 11, 12, 13 असं एक युनिफॉर्म मध्ये नाही, एकसारख्या याच्यामध्ये. त्यानंतर पोझिशन ऑफ हायड्रोजन, त्यांना कुठे ठेवायचं, पूर्णपणे ग्रुप 70 मध्ये ठेवायचं का ग्रुप फर्स्ट मध्ये ठेवायचं असं कन्फ्युजन होतं. म्हणजे त्यांना अल्कली मेटल सोबत ठेवायचं का हॅलोजन फॅमिली सोबत ठेवायचं असा प्रश्न पडतोय. हे 4 आपण काय बघितले, डिमेरिट्स बघितले. फक्त ह्या एवढ्या पॉईंट मधून तुम्हाला काय बघायचंय, हायड्रोजन पोझिशन ऑफ हायड्रोजन, त्यानंतर पूर्णपणे युनिफॉर्म मध्ये नव्हते ते एक, त्यानंतर ॲटॉमिक मास इन्क्रीजिंग नाही ती, ठीक आहे, म्हणजे युनिफॉर्म मध्ये नव्हते. परत आयसोटोप्स त्यांना कुठे ठेवायचं आणि कोबाल्ट निकेलची पोझिशन. आता या सर्व याची फक्त 4च पॉईंट तुम्हाला लिहायचे, ठीक आहे, जास्त सुद्धा पॉईंट लिहायचे. बघा आपण हे ब्रेन पॉवरचे जे क्वेश्चन आहेत ना पुढच्या स्लाइड मध्ये कव्हर करतोय. आपण बघू आता मॉडर्न पिरियड टेबल लॉ काय आहे. म्हणजे आतापर्यंत काय बघितलं आपण, ड्रोबिनियर स्ट्रायर, त्यानंतर न्यूलँड्स ऑक्टेव्ह, त्यानंतर आपण काय बघितलं मेंडेलिव्हज पिरियड टेबल हे बघितलं आपण, ठीक आहे. आता हे झाले 3 जणांचे, ड्रोबिनियरचा ट्रायड, न्यूलँड्स ऑक्टेव्ह, मेंडेलिव्हचा पिरियड टेबल आहे. आता बघायचं आपण मॉडर्न पिरियड टेबल जो सध्या आपण फॉलो करतोय, काय करतो आपण फॉलो करत आहे तो बघायचा आपल्याला.
काय म्हटले, द सायंटिफिक वर्ल्ड डिड नॉट एनिथिंग अबाउट द इंटेरियर ऑफ ॲटम. फॉर एक्झाम्पल, आता हा सोडियम आहे आणि सोडियमच्या बाहेरची एक शेल आहे. आता सोडियम जिथे आपण लिहितो ना, हा कोणता ॲटम आहे, कोणता अणू या अणूच्या आतमधलं आपला आतापर्यंत काहीच माहित नव्हतं. ठीक आहे. इंटेरियर ऑफ द ॲटम. वेन मेंडेलिव पुट फोर्थ पिरियड टेबल आफ्टर द डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनची डिस्कवरी झाल्यानंतर मेंडेलिवने त्यानंतर पूर्णपणे न्यूलँडने त्यानंतर ड्रुबेरने या तिघांनी पण जास्तीत जास्त ॲटॉमिक मास वरती भर दिला होता. कशावरती? ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास इज नथिंग बट द नंबर ऑफ प्रोटॉन अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन. पण जेव्हा आपण मॉडर्न पिरियड टेबल बघतोय तेव्हा आपण नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन वरती जास्त भरतो, म्हणजे आपण इलेक्ट्रॉनला जास्तीत जास्त मानतोय. नंतर कुठं झालं, आपला ॲटमच्या आतमध्ये जे इंटेरियर आहे, आतमध्ये जे आहे कोणता, आपल्याला इलेक्ट्रॉनचा शोध लागला होता, त्यामुळे आपण जास्तीत जास्त आता इलेक्ट्रॉन वरती भर देतोय बघा. आफ्टर द डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन, scientists started exploring the relation between electron number and the atom and the atomic number. इलेक्ट्रॉन नंबर, ॲटम आणि कोणतं, हा त्यांचा ॲटॉमिक नंबर वरती आपण जास्तीत जास्त भर देतोय. या सर्वांनी ड्रोबेनियरने, ल्युलँडने आणि मेंडलेवने जास्तीत जास्त ॲटॉमिक मास वरती भर दिला होता, आणि आपण आता मॉडर्न मध्ये ॲटॉमिक नंबर, एन म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर वरती आपण भर देतोय. बघा, ॲटॉमिक नंबर इन मेंडेलिव पिरियड टेबल ओनली इंडिकेटेड इन द सिरियल नंबर ऑफ एलिमेंट. आता जेव्हा आपण बघतोय मेंडेलिव पिरियड टेबल, त्या मेंडेलिव पिरियड टेबल मध्ये ॲटॉमिक नंबर जो आहे ना, फक्त सिरियल नंबर नुसार आपण दिला असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इथं हायड्रोजन आहे तर याच लिहिलं आहे, त्यानंतर लिथियम आहे तर इथं 3 लिहिलं आहे, असं फक्त काय सिरियल नंबर नुसार त्यांनी दिले, पण याचा प्रत्यक्षात त्यांनी उपयोग केला नाही. बघा, मग इन 1913 कडला द इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मोस्ली, हे नाव महत्वाचं आहे, हेनरी मोस्ली demonstrate with the help of the experiment done using the X-ray tube the atomic number Z and the element correspond the positive charge of nucleus of the number of protons in the nucleus and the atom of that element. आता या सर्व यांचा मी तुम्हाला अर्थ सांगतो बरं का. आता बघा, लक्षात घ्या, मी तुम्हाला ही पहिल्यांदा खोडतो आणि सगळ्यांचा एकदा अर्थ सांगतो तुम्हाला. आपण हे वाचलं होतं कोणतं, इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मोस्लीने काय केलं होतं, ॲटॉमिक नंबर जे होतं एलिमेंटचा त्याचा करस्पॉन्ड घेतला आणि पण त्यांचा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे न्यूक्लिअरचा तो आपण काढला. आता मला सगळं सिंपल सांगतो बघा. आता समजा हा सोडियम नावाचा एलिमेंट आहे, त्याची आउटर मोस्ट शेल आहे. आता हा जो सोडियम मध्ये दिलेला आहे ना बघा, हा जो ॲटम इनसाइड मध्ये त्याच्यामध्ये असतात प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन असतात, आणि आउटर मोस्ट शेल मध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन असतात. काय असतात, इलेक्ट्रॉन. तर इलेक्ट्रॉन वरती आपण लिहितो मायनस चार्ज आणि प्रोटॉन वरती काय असतो, प्लस चार्ज असतो, आणि न्यूट्रॉन वरती कोणताही चार्ज नसतो, तो कसा असतो, न्यूट्रल असतो. मग यांनी काय केलं, पूर्णपणे प्रोटॉन वरती पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज असतो. आता या दोघांचा जास्तीत जास्त वापर करून काय केलंय, डेमॉन्स्ट्रेट करण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर प्रोटॉन इन द न्यूक्लियस ऑफ ॲटम ऑफ द एलिमेंट तीज काय म्हणते तुम्हाला, रिव्हील दॅट द ॲटॉमिक नंबर इज द मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ अन एलिमेंट दॅन द ॲटॉमिक मास. मग यांनी काय सांगितलं, फक्त नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन न घेता आपण जर नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन घेतली, हे जास्त बेटर होऊ शकतं कशापेक्षा, ॲटॉमिक मास पेक्षा. मग हे नंबर ऑफ प्रोटॉन न्यूट्रॉन म्हणजे काय रे, ॲटॉमिक मास आहे, आणि प्रोटॉन इलेक्ट्रॉन म्हणजे काय रे, ह्या ॲटॉमिक नंबर आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त आता ॲटॉमिक नंबर वरती भरतोय. आता ही जास्त फंडामेंटल प्रॉपर्टी होऊ शकते. तिघांनी पण, ड्रोबेनियरने, न्यूलँडने आणि मेंडेलिवने जास्तीत जास्त भर कशा दिला होता, ॲटॉमिक मास वरती. हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं. पण यांनी कुठे, हेनरी मोस्लीच्या काळामध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त भर दिला, आणि कोणता ॲटॉमिक नंबर जो होता, कोणता ॲटॉमिक नंबर जास्तीत जास्त भर देण्यात आला ॲटॉमिक मास शिवाय. ठीक आहे. अकॉर्डिंग द स्टेटमेंट द मॉडर्न पिरियड टेबल लॉ कोणता स्टार्टेड ॲज फॉलो. आता या लॉ मध्ये फरक काय होतं, ॲटॉमिक नंबर एवढंच फरक आहे. तुम्ही जेव्हा मेंडेलिव पिरियड टेबल लॉ बघितला असेल, मेंडेलिव पिरियड टेबल लॉ तो काय लॉ होता, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस होता. इथे काही ॲटॉमिक नंबर आहे. फक्त त्या काळी म्हणजे ड्रोबेनियर, न्यूलँड आणि मेंडेलिव हे बघायचे कोणते, ॲटॉमिक मास, आणि पूर्णपणे जे हेनरी मोस्ली होते मॉडर्न पिरियड मध्ये, आपण याला कशाला करायला होतो, ॲटॉमिक नंबरला. लॉ सेमच आहे, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, आणि आता काय ॲटॉमिक नंबर. प्रॉपर्टीज कशा डिपेंड करते, आपण जास्तीत जास्त पिरियडिक फंक्शनची ॲटॉमिक नंबर वरती, आणि त्यांनी काय सांगतात, ॲटॉमिक मास वरती जास्तीत जास्त प्रेडिक्ट करते. असा तो लॉ आहे. तुम्हाला 2 लॉ सांगितले कोणते, हा आहे मॉडर्न पिरियड टेबलचा लॉ, आणि तो कोणता आहे, मेंडेलिव पिरियड टेबलचा लॉ होता. फक्त एवढाच फरक आहे ॲटॉमिक नंबरचा, ॲटॉमिक मासचा.
आता बघूयात आपण ब्रेन पॉवरचे क्वेश्चन. पेज नंबर 20 वरती आहे तो. राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ऑक्साइड्स ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स बाय द रेफरिंग द मेंडेलिव्ह पिरियड टेबल. म्हणजे मेंडेलिव्हच्या पिरियड टेबलचा वापर करून आपल्याला यांचे ऑक्साइडचे फॉर्म्युले यायचे. म्हणजे काय बघा, तुम्हाला जेव्हा मेंडेलिव्ह पिरियड टेबल बघितलं असेल, म्हणजे तुम्ही जेव्हा मेंडेलिव्ह पिरियड टेबल बघितलं असेल त्याच्यावरती काही फॉर्म्युलेच बघा, काही फॉर्म्युले. आता ही एलिमेंट जे आहेत ना कोणत्या ग्रुपमध्ये आहे त्या ग्रुपनुसार फॉर्म्युले बघा. आता पहिल्या ग्रुपमध्ये जे एलिमेंट आहे ना त्यांच्या फॉर्म्युला काय आहे, R2O असा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. दुसऱ्या ग्रुपचा फॉर्म्युला काय आहे, RO असा फॉर्म्युला आहे. तिसऱ्या ग्रुपचा फॉर्म्युला काय आहे, R2O3 असा फॉर्म्युला आहे. आता ह्या R म्हणजे काय एलिमेंट आहे आणि O म्हणजे काय ऑक्साईड आहे. आता समजा रुबिडियम जर पहिल्या याच्यामध्ये असेल, समजा हा दुसऱ्या याच्यामध्ये आहे, समजा दुसऱ्या ग्रुपमध्ये, त्या फॉर्म्युला काय आहे, R2O3 आहे. म्हणजे या फॉर्म्युला द्यायचे. आता बघा सोडियमचा फॉर्म्युला काय आहे, Na2O, म्हणजे हा पहिल्या ग्रुपमध्ये असेल. R म्हणजे काय एलिमेंट, Na2 म्हणजे जास्तीत जास्त किती एलिमेंट आहे त्याचे मॉलिक्युल आपण किती घेऊ शकतो हे तुम्हाला दिले बघा. Na2O. सिलिकॉनचा काय SiO2 आहे. त्यानंतर कॅल्शियमचा CaO आहे. कार्बनचा CO2 आहे. मग आपण बघा लिहितो कोणता, कार्बन डायऑक्साईड आहे, कॅल्शियम ऑक्साईड आहे, सिलिकॉन डायऑक्साईड वगैरे आहे. हे कशावरून ठरतं, या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरून. आता रुबिडियमचं काय आहे, Rb2O आहे. फॉस्फरसचा P2O5 आहे. बेरियमचं किती, बेरियम ऑक्साईड सोन म्हटले, Cl2O7 आहे. टीनचं काय SnO2. हे तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युले. तुम्ही मेंडेलिव्हच्या पिरियड टेबल बघा, तुम्हाला वरती हे मॉलिक्युलर फॉर्म्युला दिले. हे हायड्राइड्स आणि ऑक्साइड्स मी तुम्हाला म्हटलं होतं, हे हायड्राइड्स आहे आणि काही ऑक्साइड्स आहे. आता हा आहे ऑक्साइडचा फॉर्म्युला. पुढे बघूयात आपण हायड्राइडचा फॉर्म्युला. आपला ब्रेन पॉवरचा क्वेश्चन आहे. काय म्हणतं क्वेश्चन, राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड. कोणत्या मॉलिक्युलर फॉर्म्युलेज कंपाऊंडचा ऑफ द फॉलोइंग एलिमेंट, ही जे फॉलोइंग एलिमेंट आहे यांचा विथ हायड्रोजन बाय रेफरिंग टू मेंडेलिव्ह पिरियड टेबल. म्हणजे मग असे आपण ऑक्साइड्स ग्रुप लिहिले होते, आता कोणते लिहायचे, आपला हायड्रोजन ग्रुप लिहायचे. आता वरती बघा तुम्हाला आहे ना जे एलिमेंट आपण बघितले, म्हणजे मेंडेलिव्ह जो पिरियड टेबल आहे, मेंडेलिव्हच्या पिरियड टेबल तुम्हाला इथे काही एलिमेंटचे जे ग्रुप आहेत त्यांच्यावरती तुम्हाला इथं RH3 असं बघायला भेटेल. त्यानंतर RH2 असं बघायला भेटेल. नंतर RH असं बघायला भेटेल. R म्हणजे काय, हा एलिमेंटचं नाव आणि त्यात जास्तीत जास्त किती हायड्रोजन जोडू शकतात असं तुम्हाला दिलेलं आहे बघा. मग इथं R जो आहे ना तो हा R म्हणजे काय एलिमेंट आहे, कार्बन आहे, सल्फर आहे, ब्रोमिन वगैरे आहे. आता यांची खाली काय करायचं, पूर्णपणे हा एलिमेंट घ्यायचा आणि त्यांना जास्तीत जास्त किती हायड्रोजन जोडणार आहे हे मेंडेलिव्हच्या पिरियड टेबलचा वापर करून आपल्याला सोडवायचे. मग आन्सर काय आपलं बघा, इथे काही जणांना तुम्हाला कार्बनचं दिलं बघा. कार्बनचं काय CH4 आहे. त्यानंतर सल्फरचं काय H2S आहे, हायड्रोजन सल्फर त्याला म्हणतो आपण. CH4 म्हणजे मिथेन आहे. ब्रोमिन आहे, ब्रोमिनचं काय HBr, हायड्रोजन ब्रोमाइड. त्यानंतर आर्सेनिक काय म्हणतो मला ASH3 आर्सेनिक आहे. ठीक आहे, आर्साईन होतं त्याचा. फ्लोरिनचा आहे कोणता HF आहे. ऑक्सिजनचा H2O आहे. त्यानंतर नायट्रोजनचं काय NH3 आहे आणि क्लोरीनचं काय HCl आहे. असं आपण बघतो की हायड्रोजन ग्रुप जोडलाय बघतो. मग असे आपण ऑक्सिजन ग्रुप जोडला होता आणि आता कोण जोडलाय, हायड्रोजन आपण ग्रुप जोडलाय, हायड्रोजन. मॉडर्न पिरियड टेबल, लॉंग फॉर्म ऑफ पिरियड टेबल. म्हणजे आपण जो आता मॉडर्न पिरियड टेबल होतो तो कोणता, जास्तीत जास्त लॉंग फॉर्म आहे. बघा आता आपल्या या मॉडर्न पिरियड टेबल जवळपास आपण शिकलोय, आपला आता 118 नोन एलिमेंट मध्ये 118. अगोदर किती होते, जवळपास न्यूलँडने 56, परत मेंडलेव्हने 63 जवळपास एलिमेंट काय केलं, मॉडिफाय केलं म्हणजे टेबलमध्ये. म्हणजे मॉडर्न पिरियड टेबल जो आहे किंवा त्यांचा जो टेबल आहे त्या टेबलमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला होता. तसे आपलं किती आता 118 आहे आणि मॉडर्न पिरियड टेबल मध्ये आपण जवळपास 118 एलिमेंटला जागा दिली, प्लेस दिली अशी. ठीक आहे, मग बघूयात आपण. द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट रिझल्टिंग फ्रॉम द अरेंजमेंट ऑफ एलिमेंट. एलिमेंट काय करायची, अरेंजमेंट करायची. म्हणजे कोणता एलिमेंट पुढे, कोणता पाठीमागे, कोणाचा ॲटॉमिक नंबर काय आहे, कोणाचा ॲटॉमिक मास काय आहे, त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहे, अशी त्यांची काय करायची, अरेंजमेंट करायची. काय म्हटलं, इन्क्रीजिंग ऑर्डर. एलिमेंट अँड द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. ॲटॉमिक नंबरनुसार त्यांना काय करायचे, अरेंजमेंट करायची. इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे ज्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे आणि ज्याचे ॲटॉमिक नंबर 118 आहे ना, अशी काय केली आपण, अरेंजमेंट केली. आता इथे 118 नाही, जास्त आहे ॲटॉमिक नंबर, पण थोडक्यात तुम्हाला समजण्यासाठी इन्क्रीजिंग ऑर्डर काय असते हे मी सांगितलं. बघा, द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट कॅन बी प्रिडिक्टेड मोर ॲक्युरेटली. आता ज्या प्रॉपर्टी आहे, आपण जे गुणधर्म बघितले ते गुणधर्म आपण अजून पडताळून पाहिले, अजून प्रयोग करून बघितले, अजून एक्सपेरिमेंट केले आणि त्या एक्सपेरिमेंटनुसार आपल्याला कळलंय की प्रत्येक एलिमेंट जो आहे त्याचा प्रॉपर्टी काय आहे. आता विथ द हेल्प ऑफ मॉडर्न पिरियड टेबल फॉर्म ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर. आता आतापर्यंत जेवढे पण बघितले आपण कोणते ॲटॉमिक मासच्या रिलेटेड बघितले, पण आता काय बघायचे आपला
ॲटॉमिक नंबर हे काय आहे, सर्वोपरी आहे. बघा, द मॉडर्न पिरियड टेबल इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ लॉंग फॉर्म ऑफ पिरियड टेबल. त्यामुळे काय म्हणतो आपण, मॉडर्न पिरियड टेबल जो आहे तो काय सगळ्यात मोठा पिरियड टेबल आहे आतापर्यंतचा. मग काय म्हटलंय, इन द मॉडर्न पिरियड टेबल एलिमेंट्स आर अरेंज इन अकॉर्डिंग विथ देअर ॲटॉमिक नंबर. हा पहिला पॉइंट कोणता, ड्रोबेनियरचा, न्यूलँडचा, मेंडेलिव्हचे हे तिन्ही जे पिरियड टेबल होते ते होते ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार. हा पहिल्यांदा जो पिरियड टेबल आहे तो कशामध्ये, ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार आहे. बघा तुम्ही ऑलरेडी टेबल 2.7 बघा आपल्याला बघायचं आहे. ॲज अ रिझल्ट मोस्ट ऑफ द ड्रॉबॅक्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियड टेबल अपिअर टू बी रिमूव्ह. आता मेंडेलने जो पिरियड टेबल बनवला ना तो आपण वापरलाय कोणता, पण त्याच्यामध्ये जे ड्रॉबॅक होते ते ड्रॉबॅक आपण काढून टाकले. म्हणजे ज्या त्रुटी होत्या, ज्या चुकीच्या गोष्टी वगैरे होत्या आपण त्या काढून टाकल्या आणि आपण काय केलं, मॉडिफाय केला तो पिरियड टेबल जो आहे. बघा, हाऊएव्हर द ambiguity अबाउट द पोझिशन ऑफ हायड्रोजन इज नॉट रिमूव्ह इवन द मॉडर्न पिरियड टेबल. बघा ज्यामध्ये आपण डिमेरिट्स बघितलं मेंडेलिव्ह पिरियड टेबलचं, ambiguity म्हणजे काय पोरांनो, कन्फ्युजन. आता हे कन्फ्युजन मेंडेलिव्ह पिरियड टेबल मध्ये पण होतं आणि हे कन्फ्युजन काय आहे, मॉडर्न पिरियड टेबल मध्ये सुद्धा आहे. कारण हायड्रोजनला कुठे ठेवायचा हा अजून पण आपल्याला प्रश्न पडलेला आहे. बघा तो आपण रिमूव्ह करू शकलो नाही. मग काय म्हटलंय, वी हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अन ॲटम, the way in which the electron is distributed in the shell around the nucleus. आता तुम्हाला मला सांगा ना, कोणला इथे जे लेक्चर बघणार आहे, तुम्ही ऑनलाईन लेक्चर बघताय आता मी लेक्चर वगैरे रेकॉर्ड करून तुम्हाला युट्यूबला सेंड करतोय आणि तुम्ही बघताय युट्यूबला अपलोड. मला सांगा, तुम्हाला पुस्तकामध्ये काही जरी डाऊट असेल, म्हणजे कोणाला ॲटॉमिक नंबर येत नसेल, ॲटॉमिक नंबर काय असतो नेमका कळत नसेल, ॲटॉमिक मास काय असेल समजत नसेल, किंवा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल समजत नसेल, तर मला कमेंट करा, जेणेकरून मला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नेमकं काय आहे तुम्हाला अजून डिटेलमध्ये शिकवता येईल किंवा सांगता येईल, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट जे आहेत ना, कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होतील हे मला सांगत चला. आता मला इथं कमेंट करायचंय, कोणाला पूर्णपणे हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहेत ना, बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युटेड कसे होतात, शेल अराउंड द न्यूक्लियस इज डिटरमाइंड बाय द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन इट अँड द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द ॲटम सेम ॲज द ॲटॉमिक नंबर. जसं मी तुम्हाला पाठीमागच्या स्लाइडमध्ये सांगितलं, कसं तुम्हाला मी आता परत हे पूर्णपणे इरेज करून तुम्हाला सांगतो. आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं, कोणतं, इथे शॉर्टकटमध्ये तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे काय असतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हटलंय की हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, हायड्रोजन ॲटॉमिक नंबर किती 1 आहे. मग त्याच्यामध्ये समजा जर आपण हायड्रोजन घेतला, हायड्रोजनची फर्स्ट शेल आहे, फर्स्ट शेलमध्ये काय असतो, 1 इलेक्ट्रॉन असतो. आता इलेक्ट्रॉन कसे येतात, एक रूल्स आहे कोणता, तुम्ही बोर्स मॉडेल शिकला असेल नवीला, बोर्स ॲटॉमिक मॉडेल, त्यानुसार याला काय असतात 4 शेल असतात, KLMN असे काय असतात 4 शेल असतात. म्हणजे ही एक शेल आहे, ही काय के नावाची शेल आहे, हिला नाव दिलं आपण कोणतं के, अशी GL, अशी GM आणि अशी GN शेल असतात. तर त्यांनी काय शेलची कॅपॅसिटी असते 2, L ची असते 8, त्यानंतर M ची असते 18 आणि N ची असते 32. म्हणजे काय, जेवढा तुमचा ॲटॉमिक नंबर असेल त्या ॲटॉमिक नंबरला ह्या याच्यामध्ये डिवाइड करायचा चालायची शेलमध्ये. आता मला सांगा, के शेल मध्ये किती 2 इलेक्ट्रॉन बसणार आहे, पण हायड्रोजनकडे तर एकच आहे, मग आपण हायड्रोजनचं 1 आणि मग झालं कोणतं हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता तुम्हाला अजून एक सांगतो कोणतं, सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती 11 आहे, किती 11 आहे ॲटॉमिक नंबर. तर मला सांगा, आता या जर आपण 4 शेल घेतल्या कोणत्या KLMN, तर सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल बघा, पहिल्या शेलची कॅपॅसिटी किती 2 आहे, मग 2 बसले. दुसऱ्या शेलची कॅपॅसिटी किती 8 आहे, 8 बसले, 8 आणि 2 10, उरले किती 1 उरला, मग शेवट शेलमध्ये काय येईल 1 येईल. म्हणजे सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं मग 2 8 1 असतं काय त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि यालाच काय म्हणतो आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, म्हणजे ते नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहेत ना त्यांना या सब शेलमध्ये या शेलमध्ये डिवाइड करणं, आणि यालाच काय म्हणतो आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय म्हणतो आपण याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे असं करायचं असतं, म्हणजे या प्रत्येक शेलची काहीतरी कॅपॅसिटी असते आणि त्या कॅपॅसिटीनुसार जेवढा ॲटॉमिक नंबर आहेत ना त्या ॲटॉमिक नंबरला डिवाइड करायचं. आता हा ॲटॉमिक नंबर काय असतो, नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या, नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या असते. म्हणजे जेवढे प्रोटॉन असतात ना तेवढेच इलेक्ट्रॉन असतात, म्हणून तुम्हाला काय दिलंय हे इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करून दिलेले. बघा काय म्हटलं मग, अँड टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन ॲटम इज सेम इन ॲटॉमिक नंबर्स. आता हे सेम असतं ॲटॉमिक नंबर. बघा द रिलेशन बिटवीन द ॲटॉमिक नंबर अँड एलिमेंट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि हेच तुला म्हटलंय रिलेशन बिटवीन ॲटॉमिक नंबर अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज क्लिअरली सीन इन द मॉडर्न पिरियड टेबल. तर मग तुम्हाला मॉडर्न पिरियड टेबल मध्ये यांचं काय जे रिलेशन आहे ते रिलेशन बघायला भेटलं कोणता,
आता फॉर एक्झाम्पल पहिल्या ग्रुपमध्ये जे एलिमेंट आहे त्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये काय आहे? एक इलेक्ट्रॉन आहे. दुसरे जे आहेत ग्रुपमध्ये त्यांच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन आहे असं तुम्हाला म्हटलंय की तुम्हाला सिमिलॅरिटीज बघायला भेटतील. ठीक आहे त्याच्यामध्ये. मग बघूया आपण. आता हे ब्रेन पॉवर जो क्वेश्चन आहे तो ब्रेन पॉवरचा क्वेश्चन आपण पुढच्या स्लाइडमध्ये कव्हर करू. ब्रेन पॉवरचा हाऊ इज द प्रॉब्लेम रिगार्डिंग पेज नंबर 21 वरती आहे तो. हाऊ इज प्रॉब्लेम रिगार्डिंग द पोझिशन ऑफ कोबाल्ट अँड निकेल. कोणता? कोबाल्ट 59 अँड निकेल 59 इन मेंडेलिव्ह पिरियड टेबल रिसॉल्व्ह इन मॉडर्न पिरियड टेबल. आता बघा आपल्याला हे पण माहिती की कोबाल्ट आणि निकेलला मेंडेलिव्हने एकाच बॉक्समध्ये ठेवलं होतं. आता कोबाल्टचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 59 आहे. त्यानंतर निकेलचा ॲटॉमिक नंबर कोणता? तो पण काही 59 आहे. मग यांना पाठीमागे पुढे कुठे ठेवायचं हा प्रश्न पडला होता आणि तो प्रश्न मॉडर्न पिरियड टेबलमध्ये कसा सॉल्व्ह केला आहे त्याचा आन्सर आपण बघूयात. आता आन्सर काय बघा. इन मेंडेलिव्ह पिरियड टेबल कोबाल्ट अँड निकेल वी आर प्लेस इन द रॉंग ऑर्डर. ते रॉंग ऑर्डर म्हणजे काही चुकीच्या पद्धतीने त्यांना ठेवलं होतं. ड्यू टू सिमिलर ॲटॉमिक वेट्स म्हटले. कशामुळे? ॲटॉमिक वेटमुळे. त्यांच्या ॲटॉमिक वेटमुळे. बघा. हाऊएव्हर इन द मॉडर्न period table the problem is resolved by the arranging element in order of increasing atomic number. आपण काय केलं त्यांना increasing order मध्ये ऍड केलंय. त्यामुळे number of protons in the nucleus rather than the atomic weight. म्हणजे atomic mass च्या ऐवजी आपण काय केलं? atomic number जो आहे त्याला आपण जास्त प्राधान्य दिले. बघा. Resolution in the modern period table atomic number cobalt has the atomic number 27 while the nickel has atomic number 28.2. मग मला सांगा जर कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर 27 असेल आणि कोणता निकेलचा 28 असेल तर नक्कीच कोणता कोबाल्ट आहे निकेलच्या पहिल्यांदी टाकला असेल का 28.2 आहे. करेक्ट ऑर्डर काय? मग तुम्हाला म्हटलं इन मॉडर्न पिरियड टेबल एलिमेंट आर अरेंज इन ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर. मग कोणता येईल? कोबाल्ट 27 कम्स बिफोर निकेल 28. म्हणजे निकेलच्या पहिल्यांदा कोण आलाय? कोबाल्ट आलाय. मग पहिल्यांदा आपला कोबाल्ट आहे आणि नंतर आपला निकेल आहे. असं काय केलं आपण? अरेंजमेंट केली आहे मॉडर्न पिरियड टेबल मध्ये. क्वेश्चन आहे आपला. हाऊ डिड द पोझिशन ऑफ क्लोरीन 17 अँड क्लोरीन 17 गेट फिक्स इन द मॉडर्न पिरियड टेबल. आता मी हे क्लोरीन 17 म्हटले. इथे बघा तुम्हाला हा जो 17 आहे हा 17 आहे ॲटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन आणि हा जो आहे तो काय आहे? ॲटॉमिक मास ऑफ दॅट क्लोरीन. आता तुम्हाला ॲटॉमिक मास कशाला म्हणायचा आणि ॲटॉमिक नंबर कशाला म्हणायचं हे मी तुम्हाला सांगितलं होतं. ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन and atomic mass is equal to number of proton plus number of neutron is equal to atomic masses. आता क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर सेम आहे 17 पण त्यांचा ॲटॉमिक मास वेगळा आहे. कोणता? 35 आणि 37 आहे. आता या आयसोटोप्सला याला काय म्हणतो आपण? आयसोटोप्स. क्लोरीनचे दोन आयसोटोप्स आहे कार्बन क्लोरीन 35 आणि कोणता? क्लोरीन 37. आता याची पोझिशन पिरियड टेबल मध्ये कशी फिक्स केली त्याचा आन्सर आपण बघूया. बघा तुम्हाला फर्स्ट आन्सर काय म्हटलंय? ॲटॉमिक नंबर ऑफ बोथ क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37 हॅव द सेम ॲटॉमिक नंबर. किती? 17 आहे. हे ऑलरेडी आपल्याला माहिती. पुढे काय म्हटलंय? क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37 काय म्हटलं? सेम ॲटॉमिक नंबर यांचा. काय म्हटलं? ॲटॉमिक नंबर सेम आहे. दे आर कन्सिडर द सेम एलिमेंट. आता याचा ॲटॉमिक नंबर सेम असल्यामुळे आपण काय केलं? हे काय सेम एलिमेंट हा एकच एलिमेंट असं कन्सिडर केलंय. पुढे काय म्हटलं? मग आता याचे आयसोटोप जे आहे कोणते? क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37 जे आहेत. आता हे आयसोटोप काय म्हटलंय? आर आयसोटोप्स ऑफ क्लोरीन विच मीन्स दे हॅव द सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स. आता याच्यामध्ये नंबर ऑफ सेम प्रोटॉनचे ॲटॉमिक नंबर त्याला आपण म्हणतो बट डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. पण न्यूट्रॉनचे नंबर काय वेगळे ऑलरेडी आपल्याला हे माहिती. आता बघा जर आपण इथे क्लोरीन मध्ये पहिला जो एलिमेंट आहे म्हणजे हा पहिला जो क्लोरीन आहे त्याच्यामध्ये जर बघितलं आपण क्लोरीन मध्ये बघा नंबर ऑफ एलिमेंट दोन म्हटले. नंबर ऑफ प्रोटॉन किती? 17 आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन किती? 18. हे आहे प्रोटॉन नंबर, हे आहे न्यूट्रॉन नंबर. ठीक आहे. याच्यामध्ये किती आहे? नंबर ऑफ प्रोटॉन किती? 17. नंबर न्यूट्रॉन किती? 20 आहे. ठीक आहे. हे आपल्याला माहिती आहे. याचे किती? नंबर ऑफ प्रोटॉन 17. नंबर ऑफ न्यूट्रॉन किती? 18 आहे. याचे किती? नंबर ऑफ प्रोटॉन सेम आहे 17 आहे. नंबर ऑफ न्यूट्रॉन किती? 20 आहे. हा आहे न्यूट्रॉन, हा आहे न्यूट्रॉन. इथं आहे ॲटॉमिक मास 37, इथं आहे ॲटॉमिक मास तुम्हाला 35 दिलेले आहे. पुढचा पॉईंट आहे आपला त्यामध्येच कंटिन्यू. ॲव्हरेज ॲटॉमिक मास द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ द क्लोरीन 35.5 विच इज द वेट ॲव्हरेज ऑफ ॲटॉमिक मास क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37. आता या दोघांचे ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती तुम्हाला 30.5 दिले.
काय म्हटलं मग, इन मॉडर्न पिरियड टेबल फ्लोरीन इज प्लेस इन ग्रुप 17. मॉडर्न पिरियड टेबल मध्ये काय आहे, फ्लोरीन जो आहे तो ग्रुप 17 मध्ये आहे तुम्हाला. ठीक आहे, कोणत्या पिरियड 3 मध्ये, आणि कोणता त्याचा ऍटॉमिक नंबर काय आहे तुम्हाला म्हटलं 17 आहे. त्यामुळे काय म्हटलंय तुम्हाला, फ्लोरीनचे दोन आयसोटोप जे आहेत, फ्लोरीन 35 आणि फ्लोरीन 37 आर नॉट गिव्हन इन सेपरेट पोझिशन. त्यामुळे आपण क्लोरीनला जो आहेत ना 35 ला आपण वेगवेगळ्या पोझिशन देऊ शकत नाही, सेपरेट पोझिशन मध्ये आपण टाकू शकत नाही असं तुम्हाला म्हटलं आहे. ठीक, पुढील क्वेश्चन आहे आपला, can there be an element with atomic mass 53 or 54 in between the two elements chromium कोणता 24 52. आता 24 हे atomic number आहे आणि 52 atomic mass आहे, आणि manganese कोणता 25 and 55. आता हे जे आहेत कोणता 53 आणि 54 मध्ये हे दोन्ही पण एलिमेंट आहे का, एकाचा किती 52 atomic mass आहे आणि एकाच किती 55 आहे. तर हे दोन एलिमेंट त्याच्यामध्ये प्लेस नाहीये, कारण का आपण आयसोटोप जे आहेत आयसोटोप आपण याच्यामध्ये लिहित नाही, आयसोटोपला आपण सेपरेट जागा नाही. आता काय म्हणतो मला बघा, नो देअर कॅनॉट बी एलिमेंट विथ द ॲटॉमिक मास 53 or 54 इन बिटवीन क्रोमियम 24 आणि ॲटॉमिक नंबर 24. आता सांगायचं काय तुम्हाला, हे जे आहेत हे आयसोटोप्स आहे, त्यामुळे यांना सेपरेट प्लेस नाही आपल्या मॉडर्न पिरियड टेबलमध्ये. ठीक आहे, आता हे तुम्हाला आन्सर दिलेला आहे, तुम्ही आन्सर बघून घेऊ शकतात. तर आन्सर हे तुम्ही लिहिलं तर तुम्हाला आउट ऑफ सुद्धा मार्क पडतील. ठीक आहे, बघा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू थिंकचा, शुड हायड्रोजन बी प्लेस इन द ग्रुप 17 और ग्रुप 1 ऑफ अल्कली मेटल्स और इन द मॉडर्न पिरियड टेबल. म्हटलंय हायड्रोजनची पोझिशन आपण ग्रुप हॅलोजन मध्ये ठेवायची, ग्रुप 17 मध्ये का ग्रुप 1 मध्ये ठेवायची असं तुम्हाला सांगितलंय. आता हायड्रोजन काय म्हणतो मला, हायड्रोजन इज अ युनिक एलिमेंट दॅट एक्झिबिट द प्रॉपर्टी ऑफ बोथ ग्रुप 1 अल्कली मेटल आणि ग्रुप 17 हॅलोजन. म्हणजे हायड्रोजन असं एक एलिमेंट, युनिक एलिमेंट, तो ग्रुप 1 सारखी प्रॉपर्टी दाखवतोय अल्कली मेटल सारखी, आणि ग्रुप 17 हॅलोजन सारखी सुद्धा काय प्रॉपर्टी दाखवतो. However, तसं असलं तरी इन द मॉडर्न पिरियड टेबल हायड्रोजन इज टिपिकली प्लेस इन ग्रुप फर्स्ट. आता हे जरी प्रॉपर्टी सेम असल्या तरी पण आपण हायड्रोजनला काय केलंय, ग्रुप फर्स्ट मध्ये प्लेस केले. अल्कली मेटल हेअर वाय अल्कली मेटल मध्ये, कारण त्याच्या आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन किती, एक आहे, कशासारखा, अल्कली मेटल सारखा, म्हणून आपण काय ठेवले, अल्कली मेटल मध्ये त्याला ठेवलेलं आहे. आता रिॲक्टिव्हिटी काय त्याची, काय म्हणतो मला, हायड्रोजन एक्झिबिट सम सिमिलॅरिटीज विथ द अल्कली मेटल. आता त्याची सिमिलॅरिटी कशासारखी, अल्कली मेटल सारखी सिमिलॅरिटीज आहे. ठीक आहे, रिॲक्टिंग ऑक्सिजन टू फॉर्म द ऑक्साईड, म्हणजे आपण हायड्रोजन कोणता H2O आहे, ऑक्साईड बरोबर काय प्रॉपर्टी आपण दाखवू शकतो, म्हणून तो ग्रुप फर्स्ट मध्ये ठेवलेला आहे. आयोनायझेशन एनर्जी काय त्याची, आता हायड्रोजन आयोनायझेशन एनर्जी रिलेटिव्हली लो, त्याची एनर्जी काय कमी, कशासारखी, अल्कली मेटल सारखी. त्यामुळे हायड्रोजन ऑल्सो एक्झिबिट सम प्रॉपर्टी सिमिलर टू द हॅलोजन. त्यामुळे हा दोघांसाठी पण प्रॉपर्टी दाखवतो, कोणासारखी, ग्रुप फर्स्ट सारखी आणि ग्रुप 17 सारखी. त्यामुळे अजून पण कन्फ्युजन आहे त्याला कुठे ठेवायचं असं. बघा त्याची अजून एक प्रॉपर्टी हायड्रोजनची, काय म्हटलंय, हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. हायड्रोजन हॅज रिलेटिव्हली हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सिमिलर टू द हॅलोजन. आता हॅलोजन सारखी काय त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे असं तुम्हाला म्हटलंय. नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे, फॉर्मेशन ऑफ H+ आयन. आता तो H+ आयन सुद्धा काय करतो, फॉर्मेशन करू शकतो. कसं, हायड्रोजन कॅन फॉर्म अ पॉझिटिव्ह आयन सिमिलर टू द हॅलोजन फॉर्मिंग निगेटिव्ह आयन्स. आता हा निगेटिव्ह आयन सुद्धा फॉर्मेशन करू शकतो आणि पॉझिटिव्ह आयन सुद्धा काय करतो, फॉर्मेशन करू शकतो. आता डिस्पाइट दिस सिमिलरिटी हायड्रोजन इज नॉट टिपिकली प्लेस इन द ग्रुप 17. तसं असं तरी आपण काय केलं नाही, त्या ग्रुप 17 मध्ये त्याला ठेवलेलं नाही. लॅक ऑफ टिपिकल हॅलोजन प्रॉपर्टीज, म्हणजे हॅलोजन प्रॉपर्टी लॅक याच्यामध्ये कोणकोणत्या, हायड्रोजन डज नॉट एक्झिबिट द टिपिकल प्रॉपर्टी ऑफ हॅलोजन सच ॲज फॉर्मिंग ऍसिड विथ ऑक्सिजन. आता ही प्रॉपर्टी त्याकडे नाही. रिॲक्टिंग विथ द मेटल्स टू फॉर्म साल्ट, आता तो साल्ट फॉर्म करू शकत नाही. ठीक आहे, इन समरी व्हाईल हायड्रोजन एक्झिबिट सम प्रॉपर्टीज ऑफ द बोथ ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप 17 एलिमेंट, it is placement in a group first of alkali metals is more appropriate to due to electron compression, reactivity and the ionization energy. आपल्या सरळ का सांगितलंय, आता हा दोघांसारख्या पण प्रॉपर्टी शो करतोय, पण जास्तीत जास्त प्रॉपर्टी कोणासारखी आहे, ग्रुप फर्स्ट सारखी आहे, म्हणून आपण काय केलं, त्याला ग्रुप फर्स्ट मध्ये प्लेस केलेलं आहे. कोणाला, हायड्रोजनला. आता बघू आपण स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियड टेबल. इथे काय म्हटलंय, द मॉडर्न पिरियड टेबल कंटेन्स 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड द पिरियड. आता बघूयात आपण रोज काय आणि कॉलम काय. इथे त्यांनी म्हटल्याप्रमाणे याच्यामध्ये तुम्हाला असे आडवे काही हॉरिझॉन्टल रोज दिसेल, असे आडवे 1 2 3 4 असे त्यांनी काय म्हटले 7 रोज आहे, आणि उभे काही असे कॉलम आहे, किती ते आपल्याला बघायचे. बघा आडवे असे 7 जे रोज आहे त्याला काय म्हणतात, त्यांनी पिरियड असं म्हटलंय. काय म्हटलंय, पिरियड. आणि उभे जे कॉलम आहेत वर्टिकल ग्रुप आहे त्याला काय म्हणतात, त्यांनी ग्रुप असं म्हटलेलं आहे. काय म्हटलंय, ग्रुप असं म्हटलेलं आहे. बघू आपण आता.
बघा इथे परत द मॉडर्न पिरियड टेबल कंटेन 7 हॉरिझॉन्टल रोज. आता 7 काय हे हॉरिझॉन्टल रोज मी तर 3च दाखवले पण असे 7 हॉरिझॉन्टल रोज आहे. आडव्या लाईन किती 7 रोज असे 7. बघा एक 1 to 7. सिमिलरली द 18 व्हर्टिकल कॉलम असे उभे जे आहेत ना ते 18 ग्रुप आहे 1 ते 18 पर्यंत. बघा कोणता कॉलम इन दिस टेबल आर कॉल्ड ग्रुप कोणता 1 to 18. द अरेंजमेंट ऑफ दिस पिरियड अँड द ग्रुप्स रिझल्ट इन टू फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस. आता हे जे आडवे पिरियड्स आहे ना कोणते हे बघा हे आडवे काही पिरियड्स आहे आणि उभे काही तुम्हाला म्हटलं ग्रुप्स आहे. या ग्रुपमध्ये काय झाले बॉक्सेस तयार झाले. काय आले बॉक्सेस आणि प्रत्येक बॉक्समध्ये आपण काय केलाय एलिमेंट ठेवलेला आहे. एलिमेंटची मांडणी केलेली आहे. मग इथे काय म्हटलं बघा फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस. atomic number are serially indicated in the upper part of these boxes. atomic number त्यांनी इथे ऍड केलाय. आता मी तुम्हाला पेन बदलून सांगतो. बघा समजा फॉर एक्झाम्पल इथं हायड्रोजनची जागा असेल काय असेल हायड्रोजनची जागा असेल तर इथे वरच्या हा जो आहे ना तो काय atomic number इंडिकेट होतोय. हा जो एक आहे एक हा एक काय म्हटलं मग तुम्हाला atomic number आहे. बघा इथे हा एक जो तुम्ही लिहिला आहे हा एक काय atomic number हा एक जो आहे तो काय atomic number आहे असं म्हटलं मला. इथे हायड्रोजन आणि वरती atomic number. बघा each boxes correspond upper part these boxes. बघा atomic number serially indicated असं प्रत्येक एलिमेंटचा आहे. हा पहिला एलिमेंट नंतर दुसरा नंतर तिसरा नंतर चौथा नंतर पाचवा प्रत्येक समजा 1 2 3 4 5 असं काय केलंय atomic number इंडिकेट केलाय. ठीक आहे. of the upper part of these boxes each boxes correspond to the place of one element. आता हा जो बॉक्सेस आहे हा कोणता प्रत्येक एलिमेंटची जागा आहे हा बॉक्स म्हणजे. ठीक आहे. अपार्ट फ्रॉम दिस आता हे सोडून सुद्धा 7 रोज 2 रोज आर शोन इन द सेपरेटली. आता या 7 रो सोडून तुम्हाला अजून 2 एक्स्ट्रा रो तुम्हाला बघायला भेटतील. अशा आडव्या ज्या रो आहेत त्यांना काय म्हणतो आपण लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज. बघा ऍट द बॉटम ऑफ द पिरियड टेबल कोणता दिस आर कॉल्ड द लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज. त्यांचा पहिला जो एलिमेंट आहे ना तो कोणता आहे लॅन्थेनाइड आहे आणि तो दुसरा जो एलिमेंट आहे कोणता ऍक्टिनाइड आहे. म्हणजे पहिली रो कोणती लॅन्थेनाइड सिरीज म्हणतो आपण त्याला आणि दुसरी आहे ऍक्टिनाइड सिरीज. तसं मी तुम्हाला ग्रुप आला का म्हणजे पिरियड टेबल त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. बघा रिस्पेक्टिव्हली देअर आर 118 बॉक्सेस 118 बॉक्सेस तुम्हाला म्हटलं आहे इन द पिरियड टेबल इन्क्लुडिंग द 2 सिरीज म्हणजे या 2 सिरीज धरून सुद्धा लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज धरून. इट मीन्स दॅट देअर आर 118 प्लेसेस ऑफ एलिमेंट इन द मॉडर्न पिरियड टेबल. जसे आपल्याला माहिती आहे आता 118 एलिमेंट आहे. आता प्रत्येक एलिमेंट जर सेपरेट बॉक्स आहे तर आपल्याकडे 118 बॉक्सेस असणारच आहे. बघा very recently formation of few elements was established experimentally and thereby the modern period table is now completely filled. All the 118 element are now discovered. म्हणजे आपल्या जे 118 एलिमेंट बघायचे होते त्यांना काही जागा सोडल्या होत्या. 4-5 एलिमेंटची जागा बाकी होती. त्या 4-5 जागा सुद्धा रिसेंटली भरल्या आहे. म्हणजे तुम्हाला सगळं आपल्याला थोडक्यात आता 118 बॉक्सेस जे आहेत ते पूर्ण बॉक्स आपले काय झाले फुलफिल झालेले आहेत. आपण द एंटायर पिरियड टेबल इज डिवाइडेड इनटू द 4 ब्लॉक्स. आता हा जो पिरियड टेबल जो आहे तुम्ही टेबल नंबर 2.7 बघा तुम्हाला त्यामध्ये एस ब्लॉक पी ब्लॉक त्यानंतर डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक असे एलिमेंट तुम्हाला भेटतील म्हणजे असे ब्लॉक आहेत. ठीक आहे. द एंटायर पिरियड टेबल इज डिवाइडेड इनटू 4 ब्लॉक्स. कोणकोणते एस पी डी आणि एफ असे ब्लॉक आहे. ठीक आहे. अँड एफ ब्लॉक द एस ब्लॉक कंटेन द ग्रुप 1 and 2. आता एस ब्लॉक मध्ये किती हा ग्रुप 1 आहे आणि ग्रुप 2 आहे. तसंच तुम्हाला म्हटलं पी ब्लॉक मध्ये 13 ते 18 पर्यंत ग्रुप आहे. डी ब्लॉक मध्ये तुम्हाला म्हटलंय 3 ते 12 पर्यंत ग्रुप आहे आणि या ब्लॉक मध्ये लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज आहे तुम्हाला म्हटलं. बघा द ग्रुप 13 ते 18 कन्स्टिट्यूएट. बघा द एस ब्लॉक कंटेन द ग्रुप 1 and 2. आता एस ब्लॉक मध्ये 1 and 2 ग्रुप आहे. द ग्रुप 13 to 18 कन्स्टिट्यूएट द पी ब्लॉक. आता 13 to 18 पर्यंत किती पी ब्लॉक आहे. द ग्रुप 3 to 12 कन्स्टिट्यूएट द डी ब्लॉक. आता 3 ते 12 पर्यंत हा कोणता आहे डी ब्लॉक आहे. वरील लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज मी तुम्हाला मग सांगतो लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज म्हणजे इथं लॅन्थेनियम आणि ऍक्टिनियम नावाचे 2 एलिमेंट आहे. मग या 2 एलिमेंटच्या सुरुवातीला त्यांना नाव दिले लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज असं नाव दिलं. ते कोणत्या याच्यामध्ये या ब्लॉक एलिमेंट म्हणजे बघा इथे असे 7 हॉरिझॉन्टल तुम्हाला काय म्हटलंय रोज तुम्हाला म्हटलंय हे झाले हॉरिझॉन्टल. आता झाले उभे कॉलम तुम्हाला म्हटले कशी 18 आहे हे किती आहे 7 आहे आणि या 2 सेपरेट आहे जसे आपण मगाशी बघितलं तसं. बघा हा प्रत्येक जो एलिमेंट आहे त्याच्या वरच्या जो बॉक्सेस आहे त्याला काय केलंय ऍटॉमिक नंबर इंडिकेट केलेला आहे. सिरियल नंबर जो आहे तो इंडिकेट केलेला आहे आणि कोणता इथे हायड्रोजन नाव आहे आणि खाली त्याचा ऍटॉमिक मास दिलेला आहे. असंच फक्त एवढं. बघा लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज ऍट द बॉटम ऑफ द एफ ब्लॉक. आता हा कोणता आहे एफ ब्लॉक आहे. द डी ब्लॉक एलिमेंट आर कॉल्ड द ट्रान्झिशन एलिमेंट.
आता डी ब्लॉकला काय म्हणतो, ही सगळ्यात महत्वाचं आहे. कधी कधी तुम्हाला हा प्रश्न MCQ मध्ये विचारला जातो. कोणता? द डी ब्लॉक एलिमेंट आर कॉल्ड द ट्रान्झिशन एलिमेंट. डी ब्लॉक कुठे मग बघा, हा डी ब्लॉक आहे. याला काय म्हणतो आपण? ट्रान्झिशन एलिमेंट. तिथे लिहून घ्या वाटलं सर, ट्रान्झिशन एलिमेंट. ट्रान्झिशन एलिमेंट. याला ट्रान्झिशन एलिमेंट नाही. हा प्रश्न मला MCQ मध्ये विचारतात आणि विचारला गेला आहे. तुमच्या एक्सरसाइज मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला सापडेल. ट्रान्झिशन एलिमेंटचा ब्लॉक कोणता आहे, हा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातोय. बघा, अ झिगझॅग एलिमेंट. बघा, ही झिगझॅग लाईन कॅन ड्रॉन इन द पी ब्लॉक ऑफ द पिरियड टेबल. आता या पी ब्लॉक मध्ये बघा, ही तुम्हाला झिगझॅग लाईन दिसते ॲल्युमिनियमची. तुम्ही एकदा ना 2.7 हा पिरियड टेबल बघा, तुम्हाला इथं ॲल्युमिनियम पासून अशी झिगझॅग लाईन बघायला भेटेल. आता ही झिगझॅग लाईन म्हणजे काय? याच्यामध्ये या साईडला एक आणि या साईडला काही मेटॅलॉइड. काय? मेटॅलॉइड. मेटल म्हणजे काय रे? जे मेटल अँड नॉन मेटल दोघांचे पण काय करतात? कॅरेक्टर शो करतात. बघा, द थ्री ट्रेडिशनल टाइप्स ऑफ एलिमेंट. बघा, पी ब्लॉक पिरियड टेबल. द थ्री traditional types of element can be clearly shown in the modern period table. With the help of zigzag line, the metalloid element lie on the border of the zigzag line. आता ही कोणती zigzag line आहे? याच्यावरती जेवढे पण एलिमेंट असतील ते कोणते? मेटॅलॉइड आहे. मेटॅलॉइड जे आहे, मेटल काय करतात? दोघांचे पण कॅरेक्टर शो करतात, मेटलचे आणि नॉन मेटलचे. बघा, lie along the border line zigzag line. All the metals lie on the left side of the zigzag line. लेफ्ट साइड म्हणजे कोणते? लेफ्ट साइडला काय? जेवढे पण zigzag line म्हणतात. While all the non metals lie on the right hand side. म्हणजे तुम्हाला म्हटलं, ह्या zigzag लाईनच्या इकडे जेवढे पण एलिमेंट आहे ते कसे? मेटल आहे. आणि zigzag लाईनच्या जेवढे पण इकडे ते कसे? नॉन मेटल आहे. कसे? नॉन मेटल्स असं तुम्हाला म्हटलं आहे. बघा, नॉन मेटल लाई ऑन द राईट साइड. मेटल कोण साइडला आहे? लेफ्ट हँड साइडला, आणि नॉन मेटल राईट हँड साइडला आहे. ठीक आहे. मॉडर्न पिरियड टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कम्प्युरेशन ऑफ एलिमेंट. मॉडर्न पिरियड टेबल जो आहे तो आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कम्प्युरेशन त्या एलिमेंटचं ते आपल्याला बघायचं. काय म्हटलंय तुम्हाला? विदिन अ पिरियड द नायबरिंग एलिमेंट डिफर स्लाइटली इन देअर प्रॉपर्टीज. आता इथे या ओळीचा आपण अर्थ समजावून घेऊ. बघा, तुम्हाला सर्वांना हे माहिती आहे की आपण काय म्हणतोय, हे जे आडवे आहे हॉरिझॉन्टल कॉलम, हॉरिझॉन्टल जो रोज जे आहे हे तुम्हाला माहिती आहे. मग काय म्हटलंय, आपण जर पिरियड मध्ये गेलं, फॉर एक्झाम्पल असे तुम्हाला व्हर्टिकल रोज आहे, हे पण तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, धरला आपण असं. तुम्हाला काय म्हटलंय? विदिन द पिरियड. आता हा जो पिरियड आहे पहिला, कोणत्याही पिरियड मध्ये, विदिन अ पिरियड द नायबरिंग एलिमेंट डिफर स्लाइटली इन देअर प्रॉपर्टी. आता हा पहिला एलिमेंट, हा दुसरा एलिमेंट आहे. पहिला एलिमेंट दुसऱ्या एलिमेंटपेक्षा वेगळा आहे, दुसरा एलिमेंट तिसऱ्या एलिमेंटपेक्षा वेगळा आहे. बघा, वाईल डिस्टंट एलिमेंट डिफरंट वाईडली इन देअर प्रॉपर्टीज. आता या प्रत्येकाचे गुणधर्म काय म्हणतो तुम्हाला? वेगवेगळे आहे. एलिमेंट इन द सेम ग्रुप. आता हे पण कुठं बघितलं आपण? पिरियड मधलं. पण आपण जर सेम ग्रुप मध्ये जर बघितलं, कोणता ग्रुप मध्ये जर बघितलं, तर तुम्हाला याच्यामध्ये सिमिलॅरिटीज बघायला भेटतील. बघा, एलिमेंट इन द सेम ग्रुप शो सिमिलॅरिटीज 1, 2, 3. इथं ए परत काय 1, 2, 3. आपण याच्यावर डायरेक्ट एलिमेंट्स नाव लिहू. बघा, हायड्रोजन, त्यानंतर लिथियम, त्यानंतर सोडियम जे आहेत. मी तुम्हाला हायड्रोजन, लिथियम, सोडियम इथे लिहितो. हायड्रोजन, लिथियम, सोडियम याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी सिमिलॅरिटी बघायला भेटेल. ती सिमिलॅरिटी काय ते आपण बघूया. बघा, शो सिमिलॅरिटी अँड द ग्रॅडेशन इन देअर प्रॉपर्टीज. ग्रॅडेशन म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी साम्यपणा दिसतोय, सारखेपणा आहे. These characteristics of group and period in the modern period table are because of the electronic compression. कशामुळे? त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कम्प्रेशन मध्ये. ठीक आहे. Of the element, it is the electronic compression of an element which decide the group of period in which it is also to be placed. आता मला सगळ्यात सोपं सांगू का? हायड्रोजनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे हायड्रोजनच्या. त्यानंतर लिथियमच्या सुद्धा आउटर मोस्ट शेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, आणि सोडियमच्या सुद्धा आउटर मोस्ट शेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. हा एक इलेक्ट्रॉन आहे, हा एक इलेक्ट्रॉन आहे, हा एक इलेक्ट्रॉन आहे. हेच तिघांमध्ये साम्य आहे. कोणतं? हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे, सोडियमचा ॲटॉमिक नंबर पूर्णपणे 11 आहे. पण तिघांच्या पण आउटर मोस्ट शेल मध्ये काय? एक इलेक्ट्रॉन आहे. फक्त हेच काय त्यांच्यामध्ये ग्रेडेशन आहे, हे त्यांच्यामध्ये साम्य आहे. त्यामुळे ग्रुप फर्स्ट मध्ये जेवढे पण एलिमेंट असतील ना, त्या सगळ्यांच्या आउटर मोस्ट शेल मध्ये फक्त एक आणि एकच इलेक्ट्रॉन असेल. हेच त्यांच्यामध्ये साम्य. बघा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रुप अँड पिरियड ते काय आहे, म्हणजे गुणधर्म काय प्रत्येक पिरियडचे आणि ग्रुपचे असं तुम्हाला म्हटलंय.
The characteristics of group and period in the periodic table are understood by comparison of the properties of the element. आता कसे का कंपॅरिझन करतो आपण त्यांच्या एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीवरून आपण आयडेंटिफाय करू शकतो. व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट इन द ग्रुप शो सिमिलरिटी अँड द ग्रेडेशन. आता हीच तुम्हाला काय म्हटलं सिमिलरिटी आहे कोणतं हायड्रोजन लिथियम आणि सोडियम मध्ये. However, the properties of element changes slowly while going from one end to other. आता प्रॉपर्टी काय होत्या चेंज होत्या कोणता एक एंड टू अनदर एंड टू हायड्रोजन पासून हेलियम पर्यंत लिथियम पासून तो म्हटले निऑन पर्यंत किंवा हायड्रोजन पासून तर डायरेक्ट पूर्णपणे रुबिडियम पर्यंत. फॉर एक्झाम्पल फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पर्टिक्युलर पिरियड आहे. पर्टिक्युलर पिरियड म्हणजे तुम्हाला ग्रुप मध्ये म्हटले. आता जेव्हा तुम्ही लेफ्ट टू इथं आहे लेफ्ट इकडे आहे राईट. आता तुम्ही जेव्हा लेफ्ट टू राईट जाणार आहे ना तेव्हा प्रॉपर्टी काय चेंज होणार आहे. आपण ही पण शिकलो कोणतं लेफ्ट साईडला कोणतरी मेटल आहे राईट साईडला कोणते नॉन मेटल आहे आणि मध्ये कोणते मेटलॉइड आहे झिगझॅग मध्ये हेच ते आहे. आता ग्रुप्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन जे आहेत ना त्याच्यामध्ये काही साम्य आहे का ते आपल्याला बघायचं. आता ही कॅन यू टेलचे क्वेश्चन जे आहेत ना आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. क्वेश्चन काय आपला गो थ्रू द मॉडर्न पिरियड टेबल नंबर 2.7. तुम्ही मॉडर्न पिरियड टेबल बघा आणि कोणता अँड राईट द नेम्स ऑफ बिलो द ऑदर इन द एलिमेंट ऑफ ग्रुप फर्स्ट. मग काय म्हटले आपला जो ग्रुप फर्स्ट आहे मॉडर्न पिरियड टेबल मध्ये त्याच्यामध्ये जेवढे पण एलिमेंट आहेत एलिमेंटची आपल्याला नावं लिहायची. आता हे काही एलिमेंट आहे कोणते हायड्रोजन लिथियम सोडियम पोटॅशियम रुबिडियम सिस्मियम आणि फ्रान्सियम. आता मला सांगा हे एलिमेंट आणि त्यांचे सिम्बॉल तुम्हाला दिलेले आहे. हे जर एलिमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल आपल्याकडे एकदम शॉर्टकट ट्रिक्स आहे. बघा शॉर्टकट ट्रिक्स काय शॉर्टकट ट्रिक्स आहे हे लिंबाचं नालायक कार्ट रुबाबात सायकल व फिरतं. आता हे म्हणजे कोणतरी हायड्रोजन लिथियम म्हणजे लिंबाचं म्हणजे लिथियम नालायक म्हणजे सोडियम पोटॅशियम म्हणजे कार्ट के म्हणजे कार्ट रुबिडियमचं रुबाबात सिस्मियमचं सायकल व आणि फ्रान्सियमचं फिरतं. हे लिंबाचं नालायक कार्ट रुबाबात सायकल व फिरतं. हायड्रोजन लिथियम सोडियम पोटॅशियम रुबिडियम सिस्मियम आणि कोणता फ्रान्सियम झालं. हे लिंबाचं नालायक कार्ट रुबाबात सायकल फिरतं. आता ही शॉर्टकट रेस सरांनी मला दिली होती म्हणजे आम्हाला सांगितली होती त्यापैकी मी तुम्हाला शेअर करतोय. तुम्ही पण आपल्या मित्रांना शेअर करा. क्वेश्चन काय आपला राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फर्स्ट 4 एलिमेंट इन दिस ग्रुप. आता ग्रुप फर्स्ट जो आहे त्याच्यामधले जे पहिले 4 एलिमेंट आहे त्यांचं काय करायचं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. आता बघा हे 4 एलिमेंट आहे हायड्रोजन लिथियम सोडियम आणि पोटॅशियम. आता त्याचा ॲटॉमिक नंबर काय हायड्रोजनचा 1 आहे लिथियमचा 3 आहे सोडियमचा 11 आहे पोटॅशियमचा किती 19 आहे. आता हे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन मी लिहून दिले पण तुम्हाला हे इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन त्यांच्या ॲटॉमिक नंबरवरून काढता आलं पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला पहिल्यांदा पण म्हटलं होतं की के एल एम एन या काय असतात शेल असतात त्यापैकी केलची कॅपॅसिटी किती 2 इलेक्ट्रॉनची एलची आहे 8ची त्यानंतर एमची आहे 18ची आणि एनची किती येतो म्हटलं 32ची. मग आता जेवढा ॲटॉमिक नंबर आहे तो पहिल्या शेल पासून फिल करायला सुरुवात करायचं. आता ॲटॉमिक नंबर हायड्रोजन किती एकच आहे मग पहिल्या शेल मध्ये किती एकच इलेक्ट्रॉन हे झालं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. दुसरा आहे लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 3 आहे. आता पहिल्या शेल मध्ये 2 बसले म्हणजे के फुल फिल झाला. त्यानंतर दुसऱ्या शेल मध्ये किती 8 पाहिजे पण आपल्याकडे किती एकच आहे 2 आणि 1 3 हा झाला ॲटॉमिक नंबर याचा. तिसरं सोडियमचं किती मग ॲटॉमिक नंबर 11 आहे. मग पहिल्या शेल मध्ये 2 बसले के मध्ये दुसऱ्यामध्ये 8 बसले आणि उरलेला तिसऱ्या शेल मध्ये. तसंच पोटॅशियमचं कोणता ॲटॉमिक नंबर 19 आहे. पहिल्यामध्ये बसले 2 दुसऱ्यामध्ये बसले 8 तिसऱ्यामध्ये बसले 8 आणि चौथ्यामध्ये 1 8 आणि 8 16 17 18 आणि 1 19. आता तुम्ही म्हणा सर इथं तुम्ही सांगताय की हा के मध्ये 2 बसले तर 2 बसले मान्य केला मी पण एल मध्ये 8 बसले इथं 8 बसले ठीक आहे. एम मध्ये 18 पाहिजे होते तुम्ही 8च का लिहिले. त्याचा आन्सर असं आहे या शेलच्या पण आतमध्ये काही सबशेल वगैरे असतात आणि या सबशेल आपण काय करतो ऑक्टेट हा रूल फॉलो करतो. कोणता ऑक्टेट हा रूल फॉलो करतो. ऑक्टेट म्हणजे काय प्रत्येक शेल मध्ये कमीत कमी 8 इलेक्ट्रॉन पाहिजे कोणता आणि ते जर 8 असले तर तो ॲटम कोणता जास्त फुलफिल काय म्हणतो मला जास्त फुलफिल असतो. फुलफिल म्हणजे तो काय असतो स्टेबल मानला जातोय. म्हणून आपण काय केलं सबशेल जे आहे ना सबशेल मुळे त्याला असले तर 2 8 8 1 हे कोणाचं कॉन्फिगरेशन आहे पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. त्यामुळे 2 8 18 32 लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला जास्तीत जास्त कुठे विचारले होतं 19 आणि 20 पर्यंत आहे पोटॅशियम आणि शेवटचं कोणतं आहे कॅल्शियम आहे. आता तुम्हाला दोनच त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम बसलाय
मग तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आता हे तुम्हाला 11th ला डिटेल्स आहे, ती 11th ला आपण तुम्हाला सांगू. ठीक आहे, मला लक्षात ठेवायचं इलेक्ट्रॉनिक कम्प्रेशन कसं केलं आपण. या 400 ले KLMN, त्यापैकी K ची कॅपॅसिटी 2 ची आहे, L ची 8 ची आहे, M ची 18 ची आहे आणि N ची 32 आहे. त्यामुळे आपण काय करतो, त्यांचा जो ॲटॉमिक नंबर आहे त्याला या शेल वाईज डिवाइड करतो आणि ते त्यांचं इलेक्ट्रॉनिक कम्प्रेशन असतं. आपला तिसरा पेज नंबर 22 वरचा, विच सिमिलॅरिटी डू यू फाइंड इन देअर कन्फिगरेशन. कोणामध्ये, ग्रुप फर्स्ट मध्ये. कशामध्ये, तुम्हाला ग्रुप फर्स्ट मध्ये काय काय सिमिलरिटी बघायला भेटले. ग्रुप फर्स्ट मध्ये तुम्हाला सिमिलरिटीज काय काय बघायला भेटलं. तुम्ही पाठीमागे स्लाइड बघितलं असेल, क्वेश्चन नंबर 2 बघितलं असेल, त्यामुळे मी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कम्प्रेशन जे आहेत ना ते काढून दाखवलं होतं कसं काढायचं ते, आणि तीच त्यांच्यामध्ये सिमिलरिटी आहे. म्हणजे काय बघा, आता ग्रुप फर्स्ट जो आहे ना त्याच्या प्रत्येक एलिमेंटच्या आउटर मोशन मध्ये काही फक्त एक इलेक्ट्रॉन आहे. बघूया मग आपण. बघा इथे हायड्रोजन, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम या प्रत्येकाच्या बघा याच्या आउटर मोशन मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, याच्या आउटर मोशन मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, याच्या आउटर मोशन मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे आणि याच्या सुद्धा आउटर मोशन मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे आपले हे कळले, ग्रुप फर्स्ट जो आहे ना त्याच्या आउटर मोशन मध्ये फक्त काय एक आणि एकच इलेक्ट्रॉन आहे. हे आपल्याला बघायला भेटली सिमिलॅरिटीज बघायला भेटली, सारखेपणा बघायला भेटला. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, हाऊ मेनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर देअर इन ईच ऑफ दिस एलिमेंट. आता जे ग्रुप फर्स्ट एलिमेंट बघितले त्या ग्रुप फर्स्टच्या एलिमेंट मध्ये कोणता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती प्रत्येकाचे, म्हणजे प्रत्येक एलिमेंटचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे हे आपल्याला काढायचं. आता इथे आहे तुमचं आन्सर. आता पहिल्यांदा तुम्हाला हे समजून घ्यायला लागेल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती, म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय. बघा आता इथे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे आउटर मोशन मध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटर मोस्ट सेल, ठीक आहे, इज कॉल्ड ॲज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे तुम्ही बघा हायड्रोजन, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम या सगळ्यांच्या आउटर मोशन मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात ना त्यांना काय म्हणतो आपण, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता मला सांगा या सगळ्यांच्या आउटर मोशन मध्ये तुम्हाला किती इलेक्ट्रॉन दिसत आहे. व्हॅलन्स आउटर मोशन म्हणजे काय, सगळ्यात बाहेरचे जे शेल आहे, सगळ्यात बाहेरचे जे कवच आहे ना याला काय म्हणतो आपण, आउटर मोस्ट शेल. आणि याच्यामध्ये आउटर मोस्ट शेल मध्ये किती, आता याला आउटर मोस्ट शेल एकच आहे, म्हणजे याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, याला आउटर मोस्ट मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे आणि याच्या आउटर मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. डिफरेन्स काय बघितली, इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल. आता त्यांच्या आउटर मोस्ट शेल मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतील ना त्याला काय आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतो. ठीक आहे, हे झाले त्यांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता ग्रुप फर्स्ट मध्ये हायड्रोजन, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम मध्ये तुम्हाला फक्त एक काय येतोय, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बघायला भेटतोय या प्रत्येकाच्या. म्हणजे ग्रुप फर्स्ट मध्ये आपल्याला जर कळलं असेल तुम्हाला ग्रुप फर्स्ट मध्ये फक्त काय एक आणि एकच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. You will find that the number of valence electron in this element from the group first there is a family of alkali metal is the same. आता पाठीमागच्या स्लाइड मध्ये आपण बघितलं कोणतं, या ग्रुप फर्स्टच्या आउटर मोशन मध्ये तुम्हाला म्हटलंय त्याला काय म्हणतो आपण, अल्कली मेटल. मला कमेंट करायचं हे ट्रान्झिशन एलिमेंट आपण कोणत्या ब्लॉकला म्हणतोय ते कमेंट करा मला. बघा, एलिमेंट फ्रॉम द ग्रुप फर्स्ट दॅट इज अ फॅमिली ऑफ अल्कली मेटल इज द सेम. सिमिलरली इफ यू लुक द एलिमेंट फ्रॉम द अदर ग्रुप, जसं आपल्या ग्रुप फर्स्ट मध्ये आपल्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एक बघायला भेटलाय प्रत्येक आउटर मोशन मध्ये, तर तसा ग्रुप 2 च्या 2 आहे, ग्रुप 13 च्या 3 इलेक्ट्रॉन आउटर मोशन आहे आणि ग्रुप 14 च्या काय 4 इलेक्ट्रॉन आउटर मोशन मध्ये आहे, हे आपल्याला बघायला भेटेल. बघा, सिमिलरली एलिमेंट फ्रॉम द अदर ग्रुप यू विल फाइंड द नंबर ऑफ देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन टू बी सेम. कोणत्या प्रत्येक ग्रुप मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय असतात, सेम असतात. फॉर एक्झाम्पल एलिमेंट बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम बिलॉंग टू ग्रुप 2. आता हे दुसऱ्या ग्रुपमध्ये म्हणजे यांच्या आउटर मोशन मध्ये काय असणार आहे, 2 इलेक्ट्रॉन असणार आहे. द फॅमिली ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल, आता पहिल्याला काय म्हणतो आपण अल्कली मेटल, दुसऱ्याला काय म्हणतो आपण ग्रुप 2 ला अल्कलाइन अर्थ मेटल जे आहे. देर आर 2 इलेक्ट्रॉन इन देअर outermost shell. Similarly, there are 7 electron in the outermost shell of the elements such as फ्लोरीन, क्लोरीन आणि त्यांचा ग्रुप कोणता आहे 17. जसं आपल्याला सांगितलंय तुम्हाला ग्रुप फर्स्टच्या आउटर मोशन मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, ग्रुप सेकंडच्या आउटर मोशन मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, ग्रुप 13च्या आउटर मोशन मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहे ग्रुप 13च्या, तसं ग्रुप 17च्या आउटर मोशन मध्ये एकूण तुम्हाला
7 इलेक्ट्रॉन बघायला भेटतात हेच तुम्हाला सांगितलं आहे. आणि हा ट्रेंड आहे कुठे, मॉडर्न पिरियड टेबल मध्ये. तसा ट्रेंड तुम्हाला इथं ड्रोबिनियर ट्रायड मध्ये, त्यानंतर मेंडले पिरियड टेबल मध्ये, त्यानंतर मग न्यूलँड्स ऑक्टेव्ह मध्ये बघायला भेटला नव्हता. तसा ट्रेंड तुम्हाला कुठे, मॉडर्न पिरियड टेबल बघायला भेटतो. आता तुम्ही म्हणाला सर ग्रुप नंबर 3 ते 12 पर्यंतचं काय, त्यांच्यामध्ये पण ट्रेंड आहे, तो ट्रेंड आपण बघूया. ठीक आहे. इन द फॅमिली ऑफ हॅलोजन्स, हॅलोजन फॅमिली कोणती असते, ग्रुप 17 ही हॅलोजन फॅमिली असते. बघा, वाईल गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम विदिन अ ग्रुप, जेव्हा आपण ग्रुपमध्ये जातो कोणतं, टॉप टू बॉटम असं, म्हणजे जेव्हा तुम्ही वरून खाली जाणार आहे, बघा टॉप टू बॉटम कोणता, इलेक्ट्रॉन शेल गेट्स ऍडेड, नवीन नवीन शेल काय होते, ऍड होत जाते. कोणतं, समजा ही 2 शेल आहे बघा, हायड्रोजनला एकच शेल आउटर मोस्ट, त्यानंतर लिथियमला 2 शेल आहे आउटर मोस्ट, त्यानंतर हायड्रोजन लिथियम, सोडियमला 3 शेल आहे, कोणता, सोडियम, पहिली शेल, दुसरी शेल आणि तिसरी शेल. त्यानंतर सोडियम नंतर कोणता आहे, पोटॅशियम, पोटॅशियमला किती 4 शेल, 1 2 3 आणि 4 असे 4 शेल आहे. म्हणजे जसं तुम्ही ग्रुपमध्ये खाली जाणार ना, तेव्हा नंबर ऑफ शेल काय जाते, ऍड होत जाते. बघा, शेल गेट्स ऍडेड ऍट द टाइम. फ्रॉम दिस वी कॅन से कोणतं, दॅट द इलेक्ट्रॉनिक कम्पोजिशन ऑफ द आउटरमोस्ट शेल इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पर्टिक्युलर ग्रुप. म्हणजे त्यांच्यामध्ये आउटरमोस्ट शेल जेवढे इलेक्ट्रॉन असतात ना, ही काही त्यांची कॅरेक्टरिस्टिक झाली, ही त्यांचे गुणधर्म झाले. However, as we go down in the group, the number of shell goes on increasing. आता हे नंबर ऑफ शेल वाढत आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जो आहे प्रत्येक ग्रुपमध्ये सेम आहे, आणि नंबर ऑफ शेल जे आहे ते इन्क्रीज होत आहे असं तुम्हाला म्हटलं आहे. ठीक आहे, हे तुम्हाला आता हा डू यू नोचा क्वेश्चन तो पुढच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करू, आणि हे जे क्वेश्चन आहे ते सुद्धा आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करूयात. व्हिडिओ खूप जास्त मोठे होते त्यामुळे आपण तसं केलेलं आहे.